रेशमी नाते भाग 11. सकाळी पिहूला जाग आली तर विराट तिला कुशीत घेऊन झोपला होता. पिहूने वर एक नजर करून त्याच्या कपाळावर किस करत त्याचे केस हाताने मागे सारले. झोपेत किती क्यूट दिसतात, नाही तर चेहऱ्यावर आट्याच पडलेल्या असतात, पिहू मनातच बोलून हसत होती. पिहूने अलगद त्याचा हात पोटावरून बाजूला केला आणि बाथ घ्यायला गेली. विराटलाही नुकतीच जाग आली आणि तो मोबाईल चेक करू लागला. पिहू बाहेर आली तर दोघांची नजर नजरानजर झाली. पिहूने लाजून चेहरा फिरवत मिररमध्ये बघू लागली. ती केस पुसतच होती की विराटने तिला मागून मिठीत घेत केस मागे घेतले. अहो. तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत बोलला. सकाळ झाली आहे, उठा. तो डोळे झाकूनच होता तर ती हसत बोलली. अशी सकाळ दररोज हवी आहे मला. चल ना माझ्यासोबत. हो, येणारच आहे लग्न झाल्यावर, ती मिररमधून नजर टाकतच बोलली. विराटने डोळे उघडले आणि गाल फुगूनच बघू लागला. पिहू हसून लाजून खाली नजर करते. पिहू, काल खूप हॉट दिसत होती. तुला बघण्यात एवढं हरवून गेलो की तो चेहरा मानेवरून घासतच बोलू लागला. अहो. ती अंग चोरून शहारून पुढे सरकली. त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि हनवटी पकडून तिच्या कपाळावर किस केलं. ती बारीक डोळे करतच बघू लागली. व्हॉट? मी किस ओठांना नाही केलं, तिळावर केलं. त्याने परत एकदा किस करत बोलला. अहो, ओठ आणि तीळ काय वेगळे आहेत का? काहीतरीच तुमचं. अगं, ते ओठावर थोडी आहे, ओठांना चिटकून आहे. तोही स्वतःची बाजू सेव्ह करत हसत बोलू लागला. पिऊ खुदकन हसून त्याच्या मिठीत शिरली. काही लॉजिक लावता तुम्ही. आता आहेच तुझा नवरा हुशार तर काय करणार? तो रुबाबदारपणे बोलून मोकळा होतो. कुठून शिकता आहे असं बोलायचं? ती चेहरा वर करत त्याच्याकडे बघत बोलते. काय करणार? तुला बघून सुचतं हं? तो चेहरा खाली घेत परत हलके किस करतो. बस. ती बाजूला सरकते आणि मिररकडे वळत आवरते. ती मंगळसूत्र घालत होती की तिला लाल झालेले दिसलं. तिने हात लावला. ती ब्लँक होत मिररमध्ये बघत त्याच्याकडे बघू लागली. त्याने मागून मंगळसूत्राची कडी लावत जवळ घेतो. यू नो, तो हळूच कानात बोलला. ती मानेनेच नाही बोलते. फर्स्ट लव्ह बाईट. तो रोमॅन्टिक होतच तिच्या कानावर ओठ फिरवू लागला. ती लाजून शहारली होती. ती स्वतःला सावरत बाजूला झाली. अहो. ती चिडूनच बघू लागली. काय? आता हे कोणी बघितलं तर? ती परत मिररमध्ये बघत होती. चेहऱ्यावर तर राग दिसतच होता. पिहू, व्हॉट हॅपन? तो लाडीगोडी करत तिला बोलतो. ती नजर खाली घेतच मानेनेच काही नाही म्हणते. अरे, चिडायला काय झालं? ते काय आयुष्यभर थोडी राहणार आहे. तुम्हाला नाही कळत, ती चिडूनच बोलली. मग कोणाला कळणार? मला नाही तर. तो चिडवूनच चिडवत होता तिला. ती रागेने बघत त्याच्याकडे दुसरा टॉप घेऊन चेंज करायला गेली. विराटचा मोबाईल वाजतो. तो विंडोजवळ येत फोनवर बोलत होता. पिहू बाहेर आली. विराटने तिच्यावर नजर टाकली. पिहू तिचा आवरत होती की विराटने फोन बंद करून तिला जवळ ओढून मिठीत घेतलं. किती चिडतेस ग? तो तिला घट मिठीत हसत कवटाळत बोलतो. ती त्याच्या गळ्यावर जोरात चावते. विराट हसत ओरडला. त्याच्याकडे बघू लागली. त्याने हसत गालावर किस केलं. गेला आता राग का? अजून चावायचा आहे? तो एका हाताने शर्टची बटन काढत बोलत होता. पिहूचे डोळेच ताठ झाले. हां, गेला. ती मागे सरकतच घाबरून बोलू लागली. अगं, अजून राग असेल तर काढ. तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. विराटने परत बटन हसत लावले आणि तिला मिठीत घेतले. ती लाजून लाल झाली होती. तिने गालात हसत वर त्याच्याकडे बघितलं आणि गळ्यावर नजर टाकत, सॉरी, दुखलं का? ती काळजीने बघत विचारू लागली. तो हसत तिचे केस मागे घेतो. तो मानेनेच नाही म्हणतो. अहो, तुम्ही बाथ घ्या. नको, ऑलरेडी लेट होतोय. घरी जाऊन आवरून लगेच जायचं आहे. काम. तो बोलतच होता की त्याचा मोबाईल वाजला. तिचं लक्ष गेलं तर स्क्रीनवर सोनियाचं नाव होते. विराटने फोन उचलला. पिहू दोघांचं बोलणं शांत त्याच्या मिठीत थांबून ऐकत होती. त्याने फोन ठेवला. पिहू, आज सोडायचं नाही का? लेट होतोय. तो तिच्या खांद्यांना पकडून थोडं लांब करत बोलतो. ती नजर वर करूनच मानेनेच लाजून नाही म्हणते. त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. चल, येतेस? त्याने हसत तिला विचारले. पिहू हसून बाजूला सरकली. विराटने हसत ब्लेझर घेतला आणि वॉच हातात घातली. यायचं नाही, सोडायचं नाही. इतकी कन्फ्यूज का आहेस ग? त्याने तिच्या डोक्यात हलकी टपली मारली. दोघेही खाली आले. पिहू गाडीपर्यंत आली. आणि हो, ते कलर घेऊन काय तू काढत असते ना घराबाहेर? बिलकुल नाही काढायचं आता. पिहू खळखळून हसते. अहो, रांगोळी म्हणतात. हां, तेच तेच. काय काढायचं असेल ना दारासमोर काढ. गेट बाहेर येऊन काढायची काही गरज नाही आहे. तो आट्या पाडतच बोलतो. तुमचं ना काहीही असतंय. पिहू हसून बोलली. विराट कारमध्ये बसला. ती त्याला बाय करून आत आली. सुमनचा फोन येतो. थोडीफार शॉपिंग होती. पिहूला विकनेस वाटत होती.
इच्छा नव्हती जायची, पण लग्नाची शॉपिंग आहे तर तिला जाणं भागच होतं. दिवस तिचा बाहेरच गेला. गेस्ट पण थोडेफार आले होते. नमनने संगीत फंक्शनसाठी 2 कोरिओग्राफरला बोलवले होते. हॉटेलमध्येच प्रॅक्टिस करायची ठरली होती. नमनने पिहूला कॉल करून सांगितलं, "पिहू, आज कुठे जायचं नाही. आराम कर. बघ चेहरा कसा झाला आहे." "अगं मम्मी, मी काही जंग लढायला नाही चालले. शांत जाऊन बसते. प्लीज ना." "खरंच पिहू, तू ही प्रांजूसारखी झाली. जा आपण 1 तासात दोघी या घरी." "मम्मी, देवदर्शन नाही आहे. तिथे पाया पडलं. चला झालं काम." प्रांजल तोंड वाकडं करतच बोलते. "अगं प्रांजू, आता कुठे ती रिकव्हर झाली. पण 3-4 दिवस फिरून बघ, विकनेस वाटतोय तिला. काल संध्याकाळपासून झोपूनच आहे आणि आत्ताही झोपूनच होती. पण काय फोन आला की लगेच तयार झाली." "मम्मी, समजा करो यार. 2 दिवस जिजू दिसले नाहीत." ती पिहूला डोळा मारत बोलते. पिहू लाजून चेहरा खाली घेते. रेवती, प्रांजू हसतात. पिहू, प्रांजलसाठी नमनने कार पाठवून दिली. "दादा, तू कधी येतोय? तू तर मेन आहे आणि तूच नाही." "अरे येतोय मी, तुमचं चालू करा." विराट त्याला समजावत बोलला. ठीक आहे. वहिनी पण येईल. आता मग काय सांगू?" "सांग, निघालो." "तू म्हणजे लेट होणार." त्याने चिडूनच विचारले. "नमन, निघतोय. मानव आणि सोनिया मुंबईवरून निघालेत. येतील थोड्या वेळात. मग मी येतो." "म्हणजे तू ऑफिसचं काम हॉटेलमध्ये घेऊन येणार आहे का? असं बोल ना." विराट हलका हसून हो म्हणतो. सगळे आपापले गुंग होत डान्समध्ये पिहू एकटीच चेअरवर बसून बघत होती. तिचं डोकंही जड झाले होते. पण विराटला भेटता येईल, थोडा वेळ मिळेल त्याच्याबरोबर म्हणून तिला बरं वाटत नसताना सुद्धा ती आली होती. पण काय अजून साहेबांचा पत्ताच नव्हता. दिया आली तशी ती पिहूला बघून पळतच तिच्या गळ्यात पडली. "वहिनी, कशी आहेस तू?" ती आनंद अश्रूत विचारू लागली. "मी बरी आहे. तू कशी आहेस? आणि अमन कुठे आहेत?" ती दाराकडे बघून म्हणाली. "ते नाही आले. फंक्शन चालू झाले की येतील. मी रिषभ भाईबरोबर आले." "रिषभ पण आला? वहिनी कशी आहेस?" रिषभ हाताकडे नजर टाकत बोलू लागला. "मी बरी आहे. या बसा तुम्ही दोघं. घरी जाऊन आलात?" "हो, फ्रेश होऊन इकडेच आलो. मला आराम करायचा होता. पण काय ब्रो कसा आहे? आला की इकडे म्हणून त्याचं डोकं उठवलं." "हो, मग मलाच काळजी आहे. बाकी कुणाला पडलीच नाही आहे. 3-4 दिवसात काय प्रॅक्टिस करणार?" तो चिडूनच बोलला. सगळे ओठ दाबत हसू लागले. लग्न ज्याचं तो तर फक्त फायली बघत फिरतोय. नमन समोरून येत असलेल्या विराटकडे बघत बोलतो. तशी पिहूची पण नजर गेली. तो एका मुलीबरोबर दारात उभा होता. ती फाईल बघतले काहीतरी विचारत होती. तिने ब्ल्यू पिंक मिक्स कलरचा टॉप घातला होता आणि व्हाईट शॉर्ट्स घातली होती. दिसायलाही सुंदर होती. तिला विराचं लक्षात येताच ट्यूबलाईट पेटली. "ही तर नाही सोनिया." ती दारातूनच बोलून निघून गेली आणि विराट आत आला. पिहूकडे बघून हलकी स्माईल देत दियाकडे वळला. लग्नानंतर ते आज भेटत होते. दिया 5 दिवसांनी घरी आली तर विराट तेव्हा पुण्यातच होता. घरी आला तेव्हा दिया हनीमूनसाठी गेली होती. विराटने तिच्या कपाळावर ओठ टेकून तिची विचारपूस केली. नमनचे काही मित्र पण आले होते. थोडेफार नातेवाईक पण होते. सगळे मिळून डान्स रिहर्सल करत होते. विराट पिहूजवळ आला. डान्स प्रॅक्टिस केली का?" "नाही, बसले होते." "मला नाही जमत असलं काही." ती नर्वस होतच बोलली. "का नाही जमत? ते बघ, वीरा आणि प्रांजल किती मस्त करतायत. ते कोरिओग्राफर आहेत ना, ते शिकवतील." "अहो, हे करायलाच हवं आहे का?" ती चेहरा बारीक करतच बोलली. विराट हसतो. "मग आपण डान्स नाही केला तर कसं चालेल?" "पण तुम्ही कुठे करता येतं? माझा महत्त्वाचा कॉल येणार आहे. तू चालू तर कर." तो तिला पुढे हात घेत जाऊन बोलू लागला. "वहिनी ये ना लवकर." नमनने जवळ येत तिचा हात धरला. "तू पण ना, दादासारखी बोर आहेस." तो तर लॅपटॉप मोबाईल सोडत नाही. खरंच अवघड आहे. तो बडबड करतच तिला घेऊन जात होता. पिहू हसत होती. विराटला तर इंटरेस्ट नव्हता. त्याला हे आधीच टाईम वेस्ट वाटत होते आणि हे आता संगीत. तो कोण काय करतंय एक नजर बघत होता आणि चेअरवर घेऊन लॅपटॉप घेऊन बसला होता. "हाय एव्हरीवन," असं म्हणत एक मुलगी आत येत विराटकडे वळली. विराटने हसत तिच्याकडे नजर टाकली. पिहूने नजर टाकली ती विराटच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याला लॅपटॉपमध्ये काहीतरी दाखवू लागली. नमन, रिषभ हसत जवळ गेले. तिघेही त्या लॅपटॉपमध्ये बघत होते. पिहू एकटक त्या मुलीकडे बघत होती. आता ही कोण म्हणून तिच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या. ती डान्स शिकायचं सोडून विराटकडे बघत राहिली. ती हात लावत हे बघ ते बघ चालू होतं. तोही बघत होता. विराटची नजर पिहूकडे गेली. तिने रागात एक कटाक्ष टाकला आणि दुसरीकडे बघू लागली. तो उठून जाऊ लागला. "दादा, अरे बस ना." रिषभ म्हणाला. "तुम्ही दोघे बघा, आलोच मी." तो पिहूकडे वळला. पिहूच्या खांद्यावरून हात टाकत जवळ घेत तिच्या कानाजवळ आला. "डान्स करू, चल ना." त्याला वाटलं की ती डान्ससाठी फुगली आहे. तिने नजर वर करत त्याच्याकडे बघितलं. ती कोण आहे? सारखी हात लावत होती. विराटला 2 सेकंद कळलं नाही. कोण?" पिहूने डोळे तिच्याकडे करत
विचारलं. ती मुलगी. ती नमन आणि रिषभच्या मध्ये बसली आहे. आलिशा आहे. नमनची रिषभची फ्रेंड आहे. वेडिंग प्लॅनर आहे. पण हात लावायची काय गरज आहे? ती बोलतच होती. आलिशा लॅपटॉप घेऊन जवळ आली. दादा हे कसं वाढतं? तसा पिहूचा राग कमी झाला. विराटने पिहूकडे बघत लॅपटॉपकडे बघितले. छान आहे. तुला जसं डेकोरेट करायचं आहे तसं कर ना आलिशा. हो पण दादा वहिनींना सुद्धा आवडायला हवं. तुमचं लग्न आहे. हे बघा वहिनी. तिने लॅपटॉप पिहूकडे वळवला. पिहूला कसं तरीच झाले. नाही तिथे डोकं लावते. ती तर विराटला दादा म्हणते. वहिनी आलिशाने हाक मारली. तशी ती भानावर आली. पिहू 2 सेकंड ती काय बोलते कळलं नाही. वहिनी हे छान दिसतंय का संगीत फंक्शनसाठी? हा छान आहे. आलिशा त्यांना डान्स करू देत. इकडे ये. नमन बोलला. सॉरी हं. दादा आलिशा बोलून गेली. विराट तिच्याकडे नजर रोखून बघू लागला. पिहू हसत विराटच्या जवळ आली. ती एक नजर त्याला बघून खाली बघू लागली. तो गालात हसत तिला मिठीत घेतो. वेडाबाई लगेच नाही तिथं डोकं चालतं तुझं. सॉरी. ती छातीवर डोकं ठेवून हसत लाजू लागली. पिहू सगळे आहेत आणि तू असं चांगलं वाटतं का? पिहूने चेहरा वर केला. अगं सगळे लहान आहेत. बालमनावर परिणाम होईल असे तिने बोललेले शब्द आठवले आणि खुदकन हसली. विराटने हसत तिला अजून घट मिठीत धरले. नमन हे बघ किती छान आहे ना? नमनने हसत बघितले. मला बघू. रिषभ जवळ येत बघू लागला. आलिशाने रागाने बघितलं तसा तो हिरमुसला. ती नमनशीच बोलत होती. नमन मी निघते. मला अजून काम आहे. ती रागेनेच तिचा लॅपटॉप घेऊन ताडकन निघून गेली. नमनने रिषभकडे बघितले तसा तो त्याला खाऊ का घेऊ ह्या नजरेने बघू लागला. अरे ते आता तिला बोलायचं नाही आहे तुझ्याशी. मी काय करू? तो चेअरवरून उठला. काय कटकट आहे यार. छे. अरे पण का बोलत नाही? भांडण झालं का तुमचं? नमन ओठ दाबतच हसत बोलू लागला. घे हसून. तुला जेव्हा लव होईल ना तेव्हा बघतो मी तुला. नमन हसला आणि त्याची नजर प्रांजलकडे गेली. ती गिरकी मारत हात हलवून मस्त डान्स करत अदा दाखवत होती. नमन आलिशाला मनवायचे आहे. कसं म्हणू? तो बोलला तसा तो भानावर आला. काय मग म्हणव ना. पण झालं काय ते तरी सांग. झालं काय? 3 महिने दादाने मोबाईल काढून घेतला. मुंबईला मी सांगितल्याशिवाय यायचं नाही. कोणाला फोन लावायचा नाही. काय काय ऑर्डर्स होते. मग बोलता आलं नाही. मग मॅडमचा राग काही केला जात नाही. सगळं सांगूनसुद्धा चिडली आहे. नमन हसू लागला. घे हसून तू. तेवढंच येते तुला. विराट आणि पिहूला कोरिओग्राफर डान्स शिकवत होता. पिहूच्या तर डोक्यातच जात नव्हते. मॅम तुम्हाला कळलं का? तिने मानेनेच नाही म्हणून हलवली. मॅम प्लीज. त्याने त्यांचा हात धरत तिला सांगू लागला. पिहूचं सगळं त्याच्या पायाकडे लक्ष होतं. त्याने पिहूचा एक हात धरत कमरेवर हात ठेवत तो सांगत होता आणि विराटचं सगळं त्या कोरिओग्राफरवरच लक्ष होतं. त्याला खाऊ की घेऊ असं झालं होतं. विराट जवळ आला. पिहूच्या कमरेवरून हात काढून तिला जवळ घेतले. तसा तो कोरिओग्राफर दचकूनच बघू लागला. पिहूही घाबरली कारण तो त्याच्याकडे रागाने बघत होता. काय बोलेल याची भीती वाटत होती. तसा नमन त्याचे हावभाव बघत जवळ आला. दादा तू तू आणि वहिनी डान्स कर. सचिन तू सांग त्यांना. हो तेच सांगत होतो मी मॅमला. तो अडखळत बोलू लागला. पिहूला तर घाबरून काहीच सुचत नव्हते. नमनने पटकन सॉन्ग चेंज करत गाणं लावलं. दादा चालू करा. तसा विराटने रागावर कंट्रोल केला आणि पिहूबरोबर डान्स करू लागला. तेव्हा कुठे पिहू थोडी सावरली. तिने त्याच्याकडे बघून स्माईल केली. तसे तिचे डिंपल दिसले की त्याचा राग मावळला. तोही गालात हसू लागला. दोघेही भानावर येत स्टेप्स तो कोरिओग्राफर सांगत होता तसे करू लागले. तिचे पाय सारखेच विराटच्या पायात अडकत होते. तो तिला सावरत तिला शिकवत होता. मॅम असं नाही तसं नाही. तो वैतागून गेला होता. पिहूला एक आलं की दुसरं येत नव्हते. तर ती पहिले स्टेप विसरत होती. तिला जमत नव्हते. त्यात तो जरा आता वैतागतच बोलत होता. जमत नसल्याने पिहू ओठावर ओठ दाबत कसं तरी तिचे डोळ्यातले पाणी थांबवत होती. विराटकडे चुकूनसुद्धा नजर टाकली नाही. आता होतीच तशी ती. कोणी तिला ओढून बोललं की झालं रडणं चालू. घाबरून ती कमीच बोलायची. आपण काही चुकीचं बोललं की समोरचा व्यक्ती काय रिस्पॉन्स करेल. ज्याला बोलायचं ते स्वतःहून बोलायचे. तेव्हा ती कुठून हसून घाबरून देणं शब्द गोड बोलायची. कॉन्फिडन्स लेवल तर पूर्ण 0. आणि विराट तिच्या उलट कॉन्फिडन्सने भरलेला, कोणाला न घाबरणारा, तडकीफडकी निर्णय घेणारा. कोणाला काय वाटेल ह्यापेक्षा आपण जे बोलतोय ते बरोबर आहे हा त्याचा आत्मविश्वास सहज लोकांना आपल्या भाषेत म्हणजे मने म्हणून पटवून देणारा. विराटला तर आता त्या कोरिओग्राफरचा राग येत होता. पण कसाबसा त्याने राग आवळला. तो जर ओरडला तर पिहूचा चेहरा आधीच घाबरल्यासारखा झाला होता आणि त्याचा आवाज बोललं की झालं. डोळ्यांना धारच लागेल आणि जेवढं बोलते ते पण 8 दिवस लागतील तिला बोलतं करायला. पिहू ती नजर चोरून बोलली. चल आपण जाऊ. मला काम आहे. तसं तिने वर बघितलं.
हां, तिच्या मनातलंच बोलला तर ती सुखावली. "दादा काय रे, आता तर आला आणि निघाला पण." पिहूचा फोन वाजल्याने रेंज नसल्याने ती बाहेर जाऊन बोलू लागली. तसा विराट लगेच कोरिओग्राफरकडे वळला. "तुझं प्रोफेशन हेच आहे का?" तो पॉकेटमध्ये हात घालत नजर रोखूनच बोलू लागला. "हो का?" त्यानेही ॲटिट्यूडमध्ये उत्तर दिलं. "मग बदल तुझं प्रोफेशन. तुझं काम शिकवायचं आहे, तर जरा गोडीत शिकव. हे असं वैतागून जर तू शिकवत असशील ना, मग कोणी तयार येणार नाही तुझ्याकडे शिकायला." परत ओरडून जर बोललात तर बघ. विराट दाट ओठ खातच आट्या पाडतच रागात बोलू लागला. "एक्स्क्यूज मी, त्यांना डान्स येत नाही. इट्स नॉट माय फॉल्ट." असे साधे स्टेप्ससुद्धा येत नाहीत. तो चिडूनच बोलला. विराटने त्याची कॉलरच धरली. "माझ्या हॉटेलमध्ये थांबून माझ्याच वाईफविषयी बोलतोस तू? ब्लडी ब्लास्टर." त्याचा आवाज ऐकून सगळेच बघू लागले. नमनने घाबरून विराटचा हात काढला. "दादा जाऊ देत, सोड. नमन त्याचे पैसे काय झालेत ते देऊन टाक आणि परत मला हा दिसायला नको. दुसरा अरेंज कर." तो रागाने लालबुंद होतच बोलू लागला. तो घाबरलाच. त्याने आपलं सामान घेतलं आणि ताडकन निघून गेला. सगळे आवसूनच बघू लागले. "वीरा, हे काय होतं?" प्रांजल शॉक होत विचारू लागली. आज पहिल्यांदाच तिने विराटला रागात बघितलं एवढं. विरा दबकतच बोलू लागली. "अगं, तो नीट कुठे शिकवत होता? सारखं चिडत होता." म्हणून दादाने ती शांतच बसली. पण विराट बाहेर निघून गेला. सगळे एकमेकांकडे बघू लागले. "काळजी करू नका, माझी फ्रेंड आहे. एक तिला मी बोलावून घेतो." विरा वातावरण चिल करत बोलू लागली. "मग काय मुहूर्त बघणार का? फोन कर." रिषभ चिडतच बोलला. "नमन, जरा चांगला तर शोधायचा." नमनने रिषभकडे लूक देत कितीही चांगलं शोधलं तर दादाचं म्हणण्यानुसार वागला नाही तर कसं आहे तुला माहीत आहे. तो निराश होतच बोलला. "हां, ते पण आहे." रिषभ जीभ चावतच बोलला. सगळे हसू लागले. विराट बाहेर आला. पिहू गार्डनमध्ये फुलांचा सुगंध घेत होती. तिचा शांत चेहरा, चेहऱ्यावर प्रसन्नता आता दिसत होती. तिचं विश्व फक्त ती आणि शांतता. जगातल्या लोकांचा सहवास कामापुरतेच. ते पण पुढची व्यक्ती नीट बोलत असेल तरच बोलायचं. आता तो तिचा घमंड पण वाट बघत नव्हता. तिचा स्वभावच घाबरट आहे तर त्याला कोण काय करणार? तिची सादगीच तिच्या चेहऱ्यावरून दिसत होती. तिचा चेहरा बघून कोणाचाही चेहरा प्रसन्न होईल. मग तो दगड का असेना. विराट तिच्या जवळ आला. "काय चालू आहे? एक फूल दुसऱ्या फुलांना त्रास देतंय का?" तो हळूच तिच्या कानात बोलला. तशी ती लाजून तिरपी नजर करून त्याच्याकडे बघत बसली. "अहो, हो बोल आणि चुळबुळ करू नकोस. बघितलं तर बघू दे." त्याने तिला मागून मिठीत घेतलं होतं म्हणून तो ऑर्डर दिल्यासारखं बोलू लागला. ती लाजूनच काहीच बोलली नाही. "आता बोल, काय म्हणत होतीस?" "ते मी विचार करत होती." आपली रूम आहे ना?" तिने चेहरा मागे करत त्याच्यावर नजर टाकली. "आपली रूम, पुढे बोल." "आपण गॅलरीत फ्लॉवर्सचे प्लांट लावायचे का?" "ते म्हणजे एक पण नाही ना, सगळे वेगवेगळेच आहे." "छान आहे, पण हिरवळच दिसते." "कलरची फुले छान वाटतात. तुम्हाला आवडत असेल तर लावू." "तुला जशी सजवायची तशी सजव रूम. आणि तुझी रूम आहे. परत विचारू नकोस, काहीही कर. मला फक्त त्या रूममध्ये तू हवी आहेस, बस." तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. पिऊने नजर लाजून खाली घेतली. "उद्याच सांगतो. अजून काय करायचं आहे? सांग आता." "आपण इकडे आहोत तर काम होऊन जाईल." सगळं तर छान आहे. काही नको चेंज करायला." "मला झोका हवाय. खाली पोर्चमध्ये आहे तसा." विराट हसतो. "कधी बसलेली दिसत तर नाही त्या झोक्यावर." ते सगळे खालीच फिरत असतात. कसं बसणार?" ती चेहरा करतच बोलते. त्याने मागून डोक्याला डोकं हलक्याने मारलं. "वेडाबाई आहेस. तुला तर कोण उतर म्हणणार आहे का असं बोलते." "तसं नाही." ती शांत बसली. ती जागाच रोहिणीची होती. पिहूची कधी हिंमत होणार नाही जाऊन बसायची. "चल आता, आज जाऊ. ऊन वाढलं आहे. विराटची फ्रेंड येणार आहे 1-1.5 तासाने." सगळे लंच करायला गेले. "तू त्यांच्याबरोबर बसतेस का?" त्याने तिला स्वतःकडे वळवले. तिच्या भोवती हात घालून जवळ घेत चालू लागला. "नको, मी तुमच्यासोबत बसते." "मी आता नाही करणार, नंतर करणार आहे लंच." "का?" "मला आता भूक नाही आहे. मी ब्रेकफास्ट उशिरा केलाय. त्यात 2दा झाला घरी पण आणि मानवने जबरदस्ती खाऊ घातलं." "ऐकत नाही." विराट हसत बोलला. पिहू हसली. "ते डान्स?" ती चेहरा उतरूनच बोलली. तुला आवडत नाही ना?" "हं, हां, ते मलाही येत नाही." ती बारीक चेहरा करतच बोलली. "जाऊ देत. आपण थोडं काहीतरी करू बस. बाकी सगळे करतील." तो हसत बोलला. "सॉरी." "का?" त्याने तिच्याकडे बघितलं. "माझ्यामुळे तुम्हालाही नाही करता येत नीट. तुम्ही दुसरं." "व्हॉट?" तो आट्या पाडतच बोलला. ती लगेच खाली नजर करते. दोघेही हॉटेलच्या कॅबिनमध्ये आले. पियू सोफ्यावर बसली. "तुझा चेहरा आज फ्रेश का वाटत नाही? बरं वाटत नाही का?" "तसं नाही." "नाही?" नजर चोरतच बोलली. विराटने फोन करून पिहूसाठी खायला मागवले. "अहो, डेझर्ट पण." ती पटकन बोलली. त्याने लूक देत
डेझर्ट पण मागवलं. मेडिसिन आणलीस ना? तो चेअरवर बसत तिला विचारू लागला. हो, ती गाल फुगून बोलली. अहो, आता गरज नाही वाटतं मला. जखमसुद्धा भरत आली आहे. ती दंडाला हात लावतच बोलली. हो, माहीत आहे. त्यात कॅल्शियमच्या आणि हिमोग्लोबिनच्या सुद्धा आहेत. त्यात तर 3 मंथ घ्यायच्याच आहेत. सगळं माहीत असते. ती नाक मुरडतच बोलू लागली. थोड्या वेळाने जेवण आलं. पिऊ एकटीच जेवण करते. अहो, थोडं तरी. बाऊल आणि स्पून घेऊन त्याच्या जवळ आली. पिहू, नकोय मला. त्याने चेहरा वळवला. चेअर थोडी तिरपी सरकवली. ती उभी राहतच खाऊ लागली. त्याने हसत तिचा हात धरत ओढून मांडीवर बसवलं. एकच स्पून. तिने रसमलाईचा तुकडा त्याच्यासमोर धरला. मी नाही खात, माहीत आहे ना? तिने खाल्ला. त्याने पटकन तिच्या ओठावरून अलगद जीभ फिरवली. ती डोळे मोठे करतच बघू लागली. बाऊल पडणार की त्याने गालात हसत टेबलवर ठेवला. ती उठणार की त्याने तिला पकडलं आणि भुवया उडवत, खूपच स्वीट होते, पण अजून हवे. तो नखरे करतच बोलला. तिने पटकन तोंडावर हात ठेवला आणि मानेनेच नाही बोलली. त्याने तशी एक भुई वर करत नजर रोखून बघितलं. तिने दाराकडे बघितलं. ते कोणीतरी येईल. ती तोंडावर हात ठेवून हळूच बोलली. लॉक आहे. त्याने तिचा चेहरा जवळ घेत हात काढ म्हणून डोळ्यानेच इशारा केला. नाही, मला ते. पियू, हात काढ. ऐकू येत नाहीये का? तो मिश्किलीत बोलला. तिने चेहरा फिरवला. हाताने त्याच्या छातीला जोर देत त्याला मागे करत होती. नाही, मला सोडा ना, ती विनवणीच्या स्वरात बोलू लागली. सोडतो ना, त्यासाठी एक किस दे. 2 डेज झालं आणि आज सकाळपासून आहेस. हे असे अदा करून घायाळ करतेस आणि वरून नखरे. तसा तिने लगेच लाजून त्याच्या शर्टात चेहरा लपवला. तो हसू लागला आणि दोन्ही हातांनी कवटाळलं. एसीमध्ये तिचे हातपाय गार पडले होते. त्याने तिच्या दंडाला चोळले. पिहू, एवढी कशी लगेच गार पडलीस ग? ते श्रग काढून का ठेवलीस? डोर नॉक झाल्यावर पिहू दचकली आणि दाराकडे बघू लागली. लॉक आहे, रिलॅक्स. त्याने तिला सोडलं. पिहू नीट उभी राहून श्रग काढलेले ते घातले. विराटने डोर उघडला. दी, काय करते? चल. वा, मस्त लंच डेट चालली होती का? प्रांजल हसत बोलली. प्रांजू? पिहू डोळे मोठे करतच बोलते. अरे, ती जिजू विराची फ्रेंड आली आहे. मी नंतर येतो. दी, तू चल. सोनिया आत आली तशी पिहू थांबली आणि तिच्याकडे नजर टाकली. सोनिया पिहूला हसून विराटजवळ गेली. दी, तू चल, आले. सोनिया बोलतच होती. पिहू समोर आली. अहो, मला बोलायचं. ती सोनियाकडे एक कटाक्ष टाकत विराटकडे बघू लागली. सोनियाने विराटकडे बघितले. त्याने डोळ्यानेच जा बोललं. सोनिया फाईल ठेवून निघून गेली. बोला प्रिन्सेस. तो लाडात येत बोलला. ते तुम्ही. पिहू इकडे तिकडे बघत. ते मला आवडत नाही सोनिया. ती चिडूनच बोलली. तसा विराटचा चेहराच ब्लँक झाला. मीन्स? त्याने आट्या पाडतच विचारलं. मीन्स? ती तोंडात पुटपुटत ती पाय आपटूनच निघून गेली. विराटला काय झालं हे लक्षातच आलं नाही. सोनिया आवडत नाही, पण तिचं काय घेणं देणं? बोलणं तर कोड्यात बोलते, कळतच नाही. त्याने तो विचार झटकला आणि सोनियाला कॉल केला. नवीन कोरिओग्राफर आली होती. पिहूलाही ती नीट शिकवत, पण काय करणार, डान्स तर जास्त तिला येतच नव्हता. पिहूला आधीच अशक्तपणा वाटत होता. 4-5 दिवसाचं एक्झर्शन्स, त्यात सगळ्यांचा गोंधळ. तिला काही सुचत नव्हते. डोळ्यासमोर अंधार येत होता. अंग पण थरथर कापत होते. नमनने तिला डान्स करायला गोल फिरवली तशी ती भोवळ येऊन पडणारच की नमनने तिला पकडलं. वहिनी. तो घाबरून तिला हाक मारू लागला. प्रांजल, वीरा, दिया पटकन जवळ आल्या. तिथे असलेल्या काउचवर झोपवले. प्रांजलने थोडं पाणी शिंपडून पाणी पिऊ घातले. दी, काय होतंय? प्रांजल घाबरूनच गेली. पिहूने डोळे उघडझाप करत तिच्याकडे बघितलं. अंधुक अंधुक दिसत होते. विराट? मानव बोलत बसले होते की रिषभने पटकन दार उघडून आला. दादा ते? तसे ते दोघे दचकून त्याला बघू लागले. वहिनीला चक्कर आली. काय? कसं काय? विराट घाबरून ताडकन उठून हॉलकडे वळला. त्याच्या मागे मानव, रिषभ पण निघाले. रिषभ, डॉक्टरला फोन केला. मानवने रिषभकडे नजर टाकत विचारले. हो, केला का? येतील. विराट हॉलमध्ये आला. पिहू काउचला मागे टेकून डोळे झाकून बसली होती. विराट जवळ येऊन बसला आणि तिच्या डोक्यावर हात फिरवू लागला. पिहू. त्याने एक हाक मारल्यावर तिने उघडझाप करत डोळे हळूच उघडले. काय झालं? जिजू, ती चक्कर आल्यासारखं होतंय. कालपासूनच तिची तब्येत डाऊन आहे आणि मला आत्ता कळतंय. तो पिहूकडे बघून थोडंसं चिडून बोलतो. पिहूने घाबरून नजर खाली केली. रिषभ डॉक्टरला घेऊन आला. पिहूला चेक केलं. BP चेक केलं. विराट, काही झालं नाही आहे. पण अजून 1 महिनाही झाला नाही. हे असं दररोज फिरल्याने तब्येत बिघडणारच. मेडिसिन हाय पॉवरचे असतात. आराम केल्यावरच असर होणार ना. काळजी घे. असं निष्काळजीने केलं तर कसं चालेल? विकनेस किती आलाय? आता 3-4 दिवस फुल आराम करू देत, म्हणजे तुमचं फंक्शन फ्रेश वाटेल. मी 2-3 मेडिसिन ॲड केल्या आहेत. ते 2 दिवस दे. फक्त आरामाने नीट खाणं पिणं. ओके?
थँक्यू अंकल. मानव डॉक्टरला बाहेर सोडायला गेला. पिहू, तब्येत नीट नाही तर घरी आराम करायचे ना, कशाला आली? पिहू शांतच बसली. विराटने सगळ्यांवर नजर फिरवली. तसे सगळे आपल्या आपल्या कामाला लागले. वेटरने ज्यूस आणून दिलं. धर पी आणि ह्या टॅब्लेट्स घे. घरी जाऊन आपण, तो राग शांत करत बोलला. पिहूने एक नजर त्याच्याकडे बघून औषधं घेतली. ज्यूस पिऊन घेतला. नमन झालं की प्रांजल घरी सोड. मी घरी निघतोय. हो. विराटने पिहूचा हात धरला. अजून चक्कर आल्यासारखं वाटतंय का? नाही. बरं वाटतंय थोडंसं. डोकं जड वाटतं, ती हळूच आवाजात बोलली. दोघेही गाडीमध्ये बसून निघाले. काही गरज नाही. आता घरातून बाहेर पडायचं नाही. तो एक नजर रागातच बघत पुढे निघतो. पिहू काहीच बोलली नाही. डोळे बंद करून शांत बसली. तो रागातच होता, पण शांत बसला. 10-15 मिनिटांनी ते घरी आले. गाडी बंद झाल्याने पिहूने डोळे उघडले. अहो, पिहू ब्लँक होत बघू लागली. तो बाहेर येऊन तिच्याकडचा डोर ओपन करून कम म्हणाला. नाही, घरी चला ना. हे घर कोणाचं आहे? तुझंच ना? आणि आजपासून इथेच राहायचं. बस, झाली सगळ्यांची नाटकं. त्याने तिचा हात धरला. कम आउट फ्रॉम द कार. तो चिडूनच बोलला. तशी ती घाबरून बाहेर आली. अहो, ती घाबरून त्याच्या हातातून हात सोडू लागली. तो कुठे ऐकतोय तिला आत घेऊनच गेला. संध्याकाळचे 4:30-5 दरम्यान सगळे हॉलमध्ये बसले होते. विराट, पिहू आत आले. तसे सगळे दोघांना बघून ब्लँक होत बघू लागले. विराटने पिहूचा हात सोडला. पिहू सगळ्यांना बघूनच घाबरली. पिहू तू? सुमन बोलतच होत्या की विराट मध्ये बोलला. मॉम, मी आणलं. पिहू जा, रूममध्ये आराम कर. त्याने तिच्यावर नजर टाकली. ती घाबरून मानेनेच नाही बोलली. विराट, तुला आधीच बोलायचं होतं ना, का ऐकत नाही? आजी ओरडूनच बोलली. पिहू दचकून बघू लागली. पिहू, मी काय बोललं कळत नाही का? तो रागेने बघत बोलू लागला. विराट चिडलेला बघून सुमनने पिहूकडे नजर वळवली. पिहू, जा बाळ, आराम कर. सुमन, काय बोलतेस? रोहिणी चिडूनच बोलली. सुधा, जा पिहू बरोबर. सुमनने सुधाला पिहू बरोबर पाठवलं. सुधा पिहूला घेऊन गेली. आता सगळे खूप चिडलेत. मी सांगत होते यांना, पण हे. अगं आराम कर. विराट आहे. तू का घाबरतेस? सुधा तिला समजावत होती. आरामाने इथे, पिहू मनातच बोलली. सगळ्यांचे चेहरे बघून तर अजून डोकं ठणकत होते. विराट, ही कुठली पद्धत आणायची? मोठ्यांचं काही ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस का तू? जीजी चिडूनच बोलते. जीजी, बस करा आता सगळे. तिची तब्येत हे सगळे स्टुपिड थिंकमुळे अजून डाऊन होते. उगाच फिरायचं इकडे तिकडे. 1 मंथ पण नीट झाला नाही. आता कुठे तिला बरं वाटायला लागलं आहे तर लगेच फंक्शन वगैरे काढले. काय करायचं ते करा, मी काही बोलणार नाही. पण जर तिची ह्या सगळ्यात ओढाताण होत असेल तर काहीही करायची गरज नाही. आणि आजपासून ती इथेच राहील. आणि हे मान्य नसेल तर सांगा. त्याने रागानेच ब्लेझर वेस्टकोट काढून सोफ्यावर रागात टाकला आणि ताडकन रूममध्ये गेला. तो रूममध्ये आल्यावर सुद्धा निघून गेली. पिहूचे डोळे तर आधीच भरले होते. असं न सांगता घेऊन आला. त्यात घरच्यांचे चेहरे बघून ती अजूनच घाबरली. तो तिच्या जवळ येत तिचा हात धरून बेडवर बसवलं. पिहूने रागानेच त्याचा हात झटकला. आता झोप, नंतर बोलू. तो शांत पण रागात बोलला. पिहू मुसमुस करतच आडवी झाली. तोही शांत झाला. ब्लँकेट ओढून पडदे ओढून फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन आल्यावर त्याने तिच्यावर नजर टाकली तर ती झोपली होती. त्याने चेहऱ्यावरून केसावरून हात फिरवला आणि रिलॅक्स झाला. हळूच तिच्या जवळ येत अलगद तिच्या केसांवरून हात फिरून कपाळाच्या कोपऱ्यावर ओठ टेकवले. तिला थोडासाही त्रास त्याला आता बघवत नव्हतं. सगळे घरी आले तेव्हा कळाले पिहूला चक्कर आली होती. म्हणून विराट चिडला होता. जीजी चिडलेली, वरमते. त्याचंही बरोबर आहे. वहिनी हाताला आधीच लागला, त्यात आपण पिहूला इकडे तिकडे घेऊन फिरतोय. तीही काही न बोलता येते. आपली हौस आणि त्रास पिहूला होतोय. बरोबर बोलतोय. सुधा, सुमन पण चिंतेने बोलू लागली. 7 वाजले तरी ती अजून झोपलीच होती. संध्याकाळच्या वेळेस अजून झोपली आहे. घरच्या सुनीला शोभत नाही सुमन. घरात पाहुणे आहेत. रोहिणी चिडूनच बोलते. आई, तिची तब्येत बरी नाहीये म्हणून झोपली. विराट मागून येत बोलतो. सुमन 2 सेकंड शॉकच होत बघते. विराट, ते चांगलं वाटत नाही. माझ्या माहेरचे आलेत म्हणून बोललं. रोहिणी चाचरत बोलते. इट्स ओके आई, पण पिहूबद्दल मी आता काहीच ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे. मॉम, पिहूसाठी काहीतरी स्नॅक्स पाठव. मी तिला उठवतो. तो बोलून निघून जातो. रोहिणी रागातच तडतड निघून जाते. आई, विराट होता का हा? सुद्धा शॉक होत बोलते. आजी जीजीकडे बघून गालात हसत. असं लांब ठेवल्यावर किती जीव आहे कळतंय पिहूवर. तशी जीजी पण हसते. सुमन आणि सुधा पण हसू लागतात. आई, घरात पाहुणे आहेत. त्यांनी विचारलं तर काय सांगायचं? सुमन थोडं काळजीने बोलते. कोण विचारलं तर मला सांग, मी सांगते. बस झालं. उगाच त्या दोघांचे हाल होतात. आणि पिहूचं घर किती लांब ये जा यातच 1.5 तास जातो. विराटही बसला होता शांत. पण 3-4 दिवस
फिरली म्हणून तब्येत बिघडली. आता परत तिला तिकडं पाठवलं ना विराट खरंच मंडपात येणार नाही. आता रोहिणीला आडवा बोलला ह्यावरूनच कळतंय. सुधा हसू लागली. शांत बस. सुधा सुमन गालात हसून बोलते. विराट रूममध्ये येतो तर पिहू फ्रेश होण्यासाठी गेली होती. त्याने डोर नॉक केला आणि आवाज दिला, पिहू ओपन द डोर. पिहू दचकून दाराकडे बघू लागली. हं हो मी फ्रेश होते. काय आहे ती चिडूनच बोलते. हो पण ओपन द डोर. डोर का लॉक केला? अहो काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? अरे शोना चक्कर येते ना म्हणून बोललो. तो काळजीनेच बोलला. तशी ती शांत झाली. ती थोड्या वेळाने बाहेर आली. तो रूममध्ये इकडून तिकडून फिरतच होता. दोघांची नजरानजर होते. विराट तिला वरून खाली निहाळतो. तिने साडी घातली होती. खूप दिवसाने त्याने तिला बघितलं होतं. पिहूने साडीच्या पदर पोटाचा भाग झाकून घेतला. नजर खाली घेतली तसा तो भानावर आला. तो तिच्या जवळ येतो तशी ती बाजूला सरकून चिडून बेडवर जाऊन बसते. तो मुठी आवळतच रागावर कंट्रोल करतो. दार वाजल्याने तो दाराकडे बघतो. सर्वंट पिहूसाठी स्नॅक्स घेऊन आली होती. विराटने ट्रे घेतला. तो पिहूच्या शेजारी बसतो. पिहू धर खाऊन घे. मला नको आहे. ती चिडूनच त्याच्या डोळ्यात बघत बोलते. पिहू मी शांत तोपर्यंत शांत आहे. उगाच मला ओरडायला लावू नकोस. तो शांत पण रागातच बोलतो. पिहू डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघते. तुम्ही कसे वाटते? ती डोळे पुसत बोलते. व्हॉट रबिश. कसे वाटते? मी काय दुसरं कोणाला घरात आणले का? आणि कोण तुला काही बोलणार नाही आहे. ती शांत बसते. आता तो विषय नको. उगाच अजून डोकं दुखेल. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तसा तिने लगेच झटकला. पिहू आता बस कर. हे फिनिश कर. उगाच रागाला आणू नकोस. त्याने रागातच फ्रुट्स बाउल तिच्या हातात आदळला. ती दचकून मागे सरकली. फास्ट पिहू. तो ओठ दातावर घासतच बोलू लागला. विराट काय करतोय? सुमन आत येत बोलल्या. पिहूने पटकन डोळे पुसले. हे असं ओरडल्याने ती खाणार आहे का? मॉम मला हेच कळत नाही. सगळे का माझे पेशन्स बघतात? असं मला वाटतं. खूप मोठा गुन्हा केलाय का मी? विराट जा बाहेर. बस कर आता. पिहूच्या बाबांना फोन करून सांग. मी रेवतीला सांगितले. विराटने एक नजर पिहूकडे बघितले. तिची नजर खालीच होती. मॉम. हो मी आहे जा. आणि डोकं शांत ठेव. विराट बाहेर गेला. पिहूने सुमनकडे बघितलं. आई सगळे आता बस. काही बोलू नकोस. धर खाऊन घे. फ्रुट्स खा. जेवण तर तयार होईलच लगेच. मग नंतर जेवण करून औषध घे. जास्त नको विचार करू. विराट घाबरला म्हणून घेऊन आला. आम्हाला माहीत नव्हते. आता वीरा दियाने सांगितले. पण आई असं न सांगता मम्मीला सुद्धा बोलले नाही. पिहू मुसमुस करतच बोलू लागली. मी बोलले आणि सांगितलं. आता पिहू इथेच राहणार माझ्याबरोबर. मी काळजी घेईन. सुमन गालात हसत पिहूचे डोळे पुसते. बोलू लागली. पिहू हलकी हसली. खाऊन घे. आणि विराटच्या तर नादीच लागू नको. आलेल्या पाहुण्यांना हकलून देईल. सगळं हे लग्नाचं कॅन्सल करून घेऊन जाईल मुंबईला. आता राग 7व्या आसमानवर आहे. पिहूलाही हसू येते. सुधा रूममध्ये येते. वहिनी आई बोलवते जेवायला. पिहू बरं वाटतंय ना? पिहू हलकी मान हलवत हो म्हणते. तिघी खाली आल्या. पिहूने सगळीकडे नजर फिरवते. काही नवीन चेहरे दिसत होते. रोहिणीच्या माहेरचे होते. पिहूला तर धडकीच भरली. रोहिणीची नजर पडते आणि ती पिहूला हाक मारते. तशी विराटची नजर पिहूवर पडते. आधी कशी आवरून यायची तशीच आज दिसत होती. लेमन कलरची शिफॉनची साडी, त्यावर रेड कलरची कुंदनची लेस, रेड कलरचा ब्लाऊज, केस क्लचरने थोडेफार बांधून मोकळे सोडले होते. खूप दिवसांनी तिला असं बघून विराट सुखावला. राग तर कुठच्या कुठे मावळला होता. सुमन पिहूला डोळ्यानेच जा म्हणते. पिहू रोहिणीच्या जवळ जाते. पिहू ही माझी लहान बहीण. लंडनला असते. कालच आली. आणि ही तिची मुलगी. आणि हा माझा भाऊ आहे. माहीत असेल तुला. पिहू हसून सगळ्यांना नमस्कार करते. पिहू एक नजर विराटकडे फिरवते. तो नजर रोखूनच बघत होता. तिने पटकन नजर फिरवली. सगळे जेवायला बसले. पिहूची शेजारी दिया बसली. विराट जवळ आला. दिया उठून दुसऱ्या चेअरवर बस म्हणू लागली. पिहूच्या जवळ बसला. पिहू घाबरून इकडे तिकडे बघू लागली. सगळे एक नजर दोघांना बघून जेवू लागले. त्याला माहीत होते तो बसला की ती चुपचाप जेवेल. आणि झालंही तसंच. अहो काय म्हणाला विराट? पिहू बरी आहे ना? असं अचानक घेऊन गेला. मम्मी सांगितलं ना मी तुला. डॉक्टर फक्त आराम कर बोलले. मी सकाळीच बोलले होते तिला नको जाऊ. पण ऐकायचंच नाही. आता कुठे बरं वाटत होते. या लग्नाच्या धावपळीत वेळेवर जेवण नाही. औषध पण नाही. आठवण करून द्यायचं लागत होतं. काळजी करू नकोस. पिहूला त्रास झालेला त्याला बघवलं नाही. यावरूनच कळतं आपली मुलगी सुखात राहील. भीमराव म्हणतात. मम्मी जिजू किती केअर घेतात. माय माय. आणि आज स्वतः बघितलं मी. ते सगळं नीट सांगितलं. विराट चिडल्यापासून ते चक्कर आल्यापर्यंत त्यानं कसं तिला सांभाळलं ते तिनं सगळं मम्मीला सांगितलं. रेवती भीमराव ऐकून एकमेकांकडे बघत गालात हसू लागले.
खूप दिवसांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 10 वाजले तरी पिहू अजून गप्पाच मारत होती. मग काय विराट जवळ आला. मॉम, डॉक्टरने आराम करायला लावलाय. मी पिहूला गप्पा मारायला आणलं नाही. तो आट्या पाडतच बोलू लागला. पिहूला तर लादल्यासारखंच झालं. ती मान खाली घालूनच बसली. ते सुमन पण दबकल्याच. पिहू, जा बाळा, झोप. विराट एक नजर पिहूकडे बघत स्टडी रूममध्ये वळला. पिहू रागातच रूममध्ये आली. समजतात काय स्वतःला? एक तर जबरदस्ती घेऊन आले, वरून मलाच ओरडतात. ती चिडून बडबड करत होती. तिचं लक्ष दाराकडे गेलं. तो यायच्या आत तिने दार लॉक केलं. विराट बाहेरून दार उघडू लागला. लॉक होते. त्याने हळूच नॉक करत पिहूला हाक मारली. काय हवंय? दार लॉक आहे. हो माहीत आहे. मी एकटीच झोपणार आहे. तुम्ही दुसरीकडे जाऊन झोपा. व्हॉट? तो चिडूनच हळू बोलला. पिहू, काय नाटकं लावलीस? नाही. काही करा. ओरडा गोंधळ घाला. मी सकाळीच उघडणार आहे. आणि आता तुम्ही ओरडला ना, मी बोलणार नाही. ती घाबरतच रडत बोलू लागली. ओके फाईन, झोप एकटी. पण काही त्रास वाटत असेल तर सांग, कॉल कर. तो निघून गेला. आतापर्यंत राग येत होता. आवाज परत आला नाही म्हणून ती हिरमुसली. विराट खाली लॉनमध्ये आला. गारवा सुटला होता. पिहू आज जवळ आहे म्हणून आतून तो सुखावला होता. त्याने मोबाईल काढला आणि तिला कॉल लावला. तिने बघितला आणि कट केला. तो गालात हसला. राग तर माझ्यापेक्षा आहे. स्वतःशीच तो बडबडू लागला. मागून नमन आणि रिषभ त्याला हसू लागले. विराटने मागे वळून बघितले. तुम्ही दोघं? विराटने एक भुई वर करत विचारले. आता तुला हाकलून दिलेले आम्ही बघितलं, मग तुला सोबत म्हणून आलो. नमन हसत बोलला. विराट दबकलाच. तो नॉर्मल काही फरक न पडल्यासारखं इकडे तिकडे बघू लागला. तेही मी गार हवा. हां गार हवा नाही, गेस्टरूमकडे. विराट बोलला. काय? मग झोपणार कुठे? वहिनी तर घेणार नाही रूममध्ये. जस्ट शटअप नमन. दोघेही दचकले. ते दादा, आम्ही हेल्प करू का? विराटला चिडलेला बघून दोघे हसत विचारतात. काही गरज नाही आहे. ॲटलिस्ट. ओके. तसा आमच्याकडे प्लॅन होता. बट इट्स ओके. नमन नाटकी चेहरा करत बोलत जातच होता की विराटने नमनच्या खांद्यावर हात ठेवला. दोघेही वळले. मला काही गरज नाही आहे तुमच्या थर्ड क्लास प्लॅनची. पण आता आहेच तर सांगा. तो भाव खातच बोलू लागला. आम्ही हेल्प करायला आलोय दादा. आणि तू आता सांगणार का? हो. रिषभ दचकतच बोलू लागला. तिघेही गॅलरीच्या बाहेर थांबून वर बघत होते. विराटने दोघांकडे रागेने बघितले. नमन आणि रिषभ लॅडर त्याच्या गॅलरीला लावतात. दादा जा. गॅलरीचं दार पण ओपनच आहे. तसं तू कुठे घाबरतो? तुला ट्रॅकिंग पण आवडतेस ना? तसं समजून चढ. नमन रिषभ टाळी देतच बोलले. माझ्याच घरात चोरासारखे जायचं मला शोभत नाही. विराट हाताची घडी घालून विचार करतच बोलतो. दोघे कपाळालाच हात मारतात. अरे दादा, आता काय पेपरमध्ये छापणार आहे का? विराट देशमुख स्वतःच्याच रूममध्ये चोरी करायला गेले. तुम्ही दोघं जास्तच बोलत नाही का? तो दोघांना नजर रोखूनच बघत बोलतो. आता जा ना दादा. मला का वाटतं तुम्ही दोघे कुठे बाहेर जाणार असल्यासारखे ते दोघे दचकले. विराट रूममध्ये नसला की आपलं पितळ उघडं पडणार नाही. एवढा आटापिटा चाललाय तुमचा? आम्ही नाही. दोघे मान हलवून बोलू लागले. दादा, वहिनी झोपताना गॅलरीचं दार बंद केली तर तुला बाहेरच बसावं लागणार. जा ना. टाईम वेस्ट का करतोय? नमनने तो अजून विचार करत प्रश्न विचारू नये म्हणून त्याला पाठवायची घाई केली. ते मी बघून घेतो. विराटने हात समोर केला. तसे दोघे घाबरले. ते काय? दादा, दोघे आवांडा गिळतच बोलले. बाईकची की बघू. मला वेड्यात काढायचं एवढं पण सोपं नाही आहे. बघू. तो खवळूनच ओरडतो. दोघेही घाबरून पटकन चावी काढून देतात. आणि परत असं डोक्यात आलं तर बघा. बाईक रेस लावणार होता ना? नाही. ते असंच दोघे खाली मान घालून हळूच बोलले. जाऊन झोपा. आणि रात्रीचं घराच्या बाहेर दिसलात तर परत बघा. तो ओढूनच बोलतो. दोघेही बारीक चेहरा करत आत निघून जातात. विराटही आत चालला होता. पण लॅडर बघून त्याला जाऊ की नको विचार करत होता. पण आता एवढ्या जवळ आहे तर मन वळणारच. तो लॅडरने वर गेला आणि हळूच लॅडर सोडली. लॉन असल्याने थोडा आवाज होत पडले. त्याने गॅलरीतूनच इकडे तिकडे बघितलं तर कोणी बघितलं नाही. त्याने हळूच कर्टन सरकवून आत आला तर 2 मिनिट हँगच झाला. पिहू नाईट ड्रेस घालतच होती. तिने टॉप घातला आणि डोकं बाहेर काढून वळली. समोर विराट. ती शॉक होतच त्याला बघू लागली. जेव्हा तिला कळालं की विराट खरंच आहे, विराटला तिचे हावभाव कळालेच. ती घाबरून किंचाळत होती की त्याने पटकन जवळ येऊन तोंडावर हात ठेवला. सो सॉरी, मला माहीत नव्हते. दबकतच तिला बोलू लागला. ती त्याचा हात काढून श्वास घेते. पिहू लिसन. ते मी पुढे येत होतं तर ती मागे सरकत, तुम्ही इथे कसे आलात? दाराकडे नजर टाकत बोलते. ते मी गॅलरीतून. तो हळूच बोलला. पिहू तोंडालाच हात लावते. अहो, तुमच्याच घरात चोरासारखे येतात का? ती शॉकच होत बोलते. त्याने तिचा हात पकडत तिला जवळ खेचले आणि कमरेला पकडून उचलून घट मिठीत घेतले. अहो सोडा. ती त्याच्या खांद्याला हात लावूनच जोर देतच बोलू लागली. आय लव्ह यू. तो अजून घट कवटाळत गालावर किस करतो.
हां, आय हेट यू. ती वैतागूनच बोलली. त्याने तिला थोडं बाजूला केलं. काय बोललीस? तो नजर रोखूनच बघू लागला. आय हेट यू. मला तुम्ही बिलकुल आवडत नाही. स्वतःच्याच मनाचं करता. मला ओरडलेलं आवडत नाही. तर डोळ्यात पाणी आणून त्याच्या डोळ्यात बघत बोलली. अरे सॉरी बाबा, परत नाही ओरडणार. तो चेहरा फिरवतो. ती गालात हसत तिच्या चेहऱ्याला चावतो. ती गालाला हात लावत रागात बघते. मला सोडा. ती जोर लावत होती. तरी तो हलत नव्हता. पण नाही. पहिले नीट बोल, मग सोडतो. मला नाही बोलायचं आहे. नाही बोलायचं आहे? तो एका हाताने तिचा चेहरा स्वतःकडे करत बोलतो. नाही. त्याने शोल्डरवरचा टॉप बाजूला घेऊन ओठ टेकवले. तशी ती मोहरून गेली. तिच्या तोंडातून पुसटचा आवाज आला. तिने पटकन भानावर येत त्याला बाजूला मागे करत सरकली आणि टॉप वर करत फिरली. विराट गालात हसत तिला मागून मिठीत घेणार की ती पळतच बेडच्या वर जाऊन उभी राहिली. अहो, तुम्ही हे मला बरं नाही आणि त्रास देता तुम्ही. तू बोलत नाही. मग मी तुला बघत तर बसू शकत नाही ना? तो एक एक पाऊल पुढे टाकत हसत बोलू लागला. तुम्ही थांबा ना. मी ओरडेल हं. बोलू तर द्या मला. ती गोंधळून बोलू लागली. अच्छा, ओरड. आय डोंट केअर. हे चीटिंग आहे. तुम्ही ओरडता आणि मी रुसायचं पण नाही का? एक न सांगता घेऊन आला मला आणि आता चोरासारखे आलात. आणि आता हे काय ते तरी सांग. काय? काय नाही. मला घरी जायचं आहे. विराट जोरात हसतो. लहान आहेस का घरी जायचं आहे? हे पण तुझंच घर आहे. तिलाही हसू येते. काही पण बोलत असते. ती दुसरीकडे चेहरा करून हसू लपवते. पिहू, सॉरी ना. तो कान पकडून क्यूटसा फेस करतो. पिहू बघून चेहऱ्यावर एक हात ठेवून लाजून हसते. ओ माय गॉड, किती गोड लाजतेस. हनीसारखी गोड आहे. आणि तुझी हे डिंपल. पिहू त्याच्याकडे बघते. अहो, ती चिडतच त्याच्या जवळ जाते आणि गळ्यात हात घालून डोकं खांद्यावर ठेवते. विराट तिच्या कमरेला पकडून मिठीत घेतो. अहो, मम्मीला न भेटताच आले. ती चिडचिड करतच बोलू लागली. त्याने तिला खाली उतरवले आणि बेडवर घेऊन झोपला. जा, लग्न झालं की असते ना 5 दिवसांनी जातात. तेव्हा तो हसतच बोलू लागला. हो, जाणार आहे. ते महिनाभर जाणार आहे. ती कूस बदलून पाठ फिरवते. आपण असायला तर हवे इथे. ती कूस बदलून त्याच्याकडे बघते. एकटेच जावा. मी येणारच नाही. अजून कुणाला घेऊन जाऊ का? तो कोपरा बेडवर फोल्ड करून डोक्याला हात लावत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. ती गाल फुगूनच उठून बसते. मला नाही झोपायचं आहे. ती बेडवरूनच उठत होती की त्याने तिच्या कोपऱ्याला धरून जवळ घेत तिच्या अंगावर आला. पिहू त्याच्या डोळ्यात बघू लागली. एक नशा चढल्यासारख्या डोळ्यांनी तिला निहाळू लागला. पिहू कावरी-बावरी होऊ लागली. त्याने अलगद आपले ओठ तिच्या गळ्यावरून हनवटीवर आणले. पिहूचं अंग शहरून गेलं. तिने त्याच्या पाठीवर घट्ट हात रोवले. खालचे ओठ दातात धरून तो हळूवर चावू लागला. तसे पिहूही संगम सुटला. ती त्याच्या रंगात रंगू लागली. तिनेही त्याचे ओठ धरून चावू लागली. दोघांचाही आवेग वाढला. विराटचे हात तिच्या अंगावर फिरू लागले. पिहूचे हात त्याच्या मानेवर केसांवर फिरू लागले. विराट सरळ होता. पिहूला अंगावर ओढून घेतलं. तशी ती कळवळली. डोळ्यात पाणी आल्याने तो भानावर आला. तिच्या जखमेवर त्याचा नख लागल्याने ती कळवळली. त्याने पटकन तिला अंगावरून नीट बसवलं. तोही घाबरून उठून बसला. पिहू हात धरून बसली. बघू. त्याने पटकन तिचा हात काढला. थोडी जखम भरत आली होती. त्यावरच त्याचा नख लागला होता. त्याने हळूच हात फिरवला. खूप दुखतंय का? तो हात फिरवतच घाबरून विचारू लागला. हात नका फिरवू. ती रडतच बोलू लागली. हो हो. पटकन हात काढला आणि तिला कुशीत घेऊन बसला. त्याने तिचे केस मागे एकसारखे करत चेहऱ्यावरून मागे कानाकडे सरकवले. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. खूप पेन होतंय का? त्याने तिचे डोळे पुसतच विचारले. नाही. थोडी कळ आल्यासारखं झालं. त्याने तिला पाणी पिऊ घातले. तिचंही दुखणं कमी झालं. पिहू, काय त्रास होतोय का? मी डॉक्टरला फोन करू का? तो एकावर एक प्रश्न विचारू लागला. अहो, काही नाही झालं. थोडंसं पेन झालं. किती घाबरता? पिहू हसून त्याच्या गालावर हात फिरवत बोलते. सॉरी. त्याचा चेहराच उतरला होता. नकळत त्याच्यामुळे ती हर्ट झाली होती. पिहू त्याच्या गुडघ्यावर उभारून त्याच्या कपाळाला किस करते. विराट तिला खाली बसवत जवळ घेत, चल झोप. आराम करायला आणलं आणि माझ्यामुळे तुला त्रास होतोय. काहीही बोलता. मुद्दाम नाही केलं तुम्ही. तसं पिहूला त्याच्या मूडचा अंदाज येऊन ती ओठ दाबूनच हसू लागते. तो तिला ब्लँक होत बघतो. व्हॉट हॅपन? का हसतेस? ती मान खाली घेऊन लाजून नाही म्हणून अजून हसते. तेव्हा त्याच्या लक्षात येते ती का हसते. तो आट्या पाडतच तिला बघतो. डोंट लाफ पिहू. पिहू त्याच्या छातीवर डोकं ठेवून खळखळून हसू लागते. पिहू, वेडी झालीस का? त्यालाही हसू येते. आज त्यालाच कळलं नाही त्याच्या भावनांवर कसं कंट्रोल राहिलं नाही. पिहू, बस. आता तो गाल फुगूनच आडवा झाला. ती त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपते. ती त्याच्या डोळ्यात बघत होती. अहो. त्याने नजर तिच्याकडे केली.
ती मानेनेच काही नाही बोलते. तिची मनस्थिती त्याला लगेच कळून येते. तो तिला कुशीत घेत तिच्या नाकाला नाक टच करतो. आय लव्ह यू. ती लाजून चेहरा त्याच्या कुशीत लपवते. तो हसतो. पिहू. तिला हिंमतच होत नव्हती त्याच्याकडे बघायची. तोही तिला थोपाडतो. दोघेही नवीन आयुष्याची स्वप्न बघत एकमेकांच्या कुशीत निघून जातात. सकाळी 6चा अलार्म वाजल्याने दोघांचीही झोप मोड झाली. पिहूने पटकन मोबाईल घेऊन अलार्म बंद केला. विराट डोळे उघडून करत इकडे-तिकडे बघू लागला. तिला एका हाताने जवळ घेतलं. पिहू अलगद त्याच्या हात काढत होती तर त्याने परत घट करत पालथा झोपलेला सरळ होत तिला कुशीत घेतलं. माहीत आहे कुठे चालली. मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही. 6 वाजता उठून वॉचमनगिरी करणार आहेस का? अहो घरात गेस्ट आहेत. आजी, जीजी 5लाच उठून बसल्या असतील. सोडा ना. ती त्याचा हात काढतच बोलू लागली. तुला मी इथे आराम करायला आणलंय. पाहुणचार करायला घेऊन आलो नाही. तो डोळे उघडून बघत बोलला. अहो, अहो नाही. काहीही नाही. झोप. तो तिच्या केसांवरून थोपटत बोलू लागला. ती शांत पडली. तो कधी तिचं ऐकणार? त्याने तिचा चेहरा वर केला. मी झोपलो की लगेच तुला जाता येईल. असा विचार करत असशील तर काढून टाक. स्वीटी तो गालात हसत बोलला. ती गोंधळून बघते. तुम्हाला कसं कळलं? ती डोळे ताठ करतच बोलू लागली. डोर लॉक आहे आणि कीज माझ्याकडे. सो आता शांत झोप. त्याने हसत डोळे झाकले. अहो. ती चिडतच त्याच्या छातीवर मारू लागली. झोप पिहू. आता तिला पर्यायही नव्हता. मम्मीकडे असताना ती 9-10लाच उठायची. मग काय इथेही विराटच्या उबदार कुशीत परत झोप लागली. आता 8 वाजता विराटचा मोबाईल वाजल्याने त्याला जाग आली. त्याने पटकन मोबाईल सायलेंट केला. त्याने पिहूकडे नजर वळवली. ती छान कुशीत त्याच्या झोपली होती. त्याने तिच्या दंडावर नजर फिरवत हलक्याने हात फिरवला. ओठांवर हलकं किस करून हळूच तिचं डोकं त्याने उशीवर ठेवलं आणि उठला. 9च्या आसपास पिहूला जाग आली. तिने हळूहळू डोळे चोळत इकडे-तिकडे बघितलं. लक्षात येताच खाडकन डोळे उघडून घड्याळात बघितलं. ती घाईतच उठून आवरायला गेली. 10 मिनिटात बाथ घेऊन ती बाहेर आली. विराट रूममध्ये आला. पिहूला बघून तो जवळ आला. पिहूने गाल फुगवले. तुमच्यामुळे मला उशीर झाला. पिहू त्याच्या कुशीत जाणार की त्याने हाताने थांबवलं. ती ब्लँक होत बघते. टी शर्ट ओला होता. तिने टी शर्टवर नजर टाकली. कसं काय एवढा ओला झाला? अगं ते जिममध्ये होतो म्हणून ओला झाला. आलो शॉवर घेऊन. मी दूध मागवलंय पिऊन घे. मेडिसिन घे. तो बाथरूममध्ये जाता जाता तिला सांगून गेला. पिहू गालात हसत बोलते. थोड्या वेळाने सर्वंट येऊन पिहूला दूध देऊन गेली. पिहूने दूध घेऊन औषधं घेतली. ती आवरतच होती की विराटचा फोन एकसारखा वाजत होता. अहो कोणाचा तरी कॉल येतोय. हां आलो. विराट डोकं पुसतच बाहेर आला. त्याने पटकन मोबाईल कानाला लावून बोलू लागला. पिहूची नजर त्याच्यावर पडली. ती एकटकच त्याला बघत राहिली. त्याने फक्त पॅन्ट्स घातली होती. शर्टलेस आज पहिल्यांदा त्याला जवळून बघितले होते. त्याचे 6 पॅक्स एक्सरसाइज केल्याने उभारून दिसत होते. ट्रायसेप्स, बायसेप्स, त्याचे कट्स पडलेले हात, मसल्स, त्याची शायनी स्किन बघून ती बेधूनच झाली. ती डोळे उघडझाप करतच बघू लागली. एका हातात मोबाईलवर काहीतरी विचार करत टाईप करत होता, तर एका हाताने टॉवेलने डोकं हळूवर पुसत थांबत होता. तिच्या पोटात गुदगुदल्या होत होत्या. हृदय धडधडू लागले. त्याने मोबाईल परत चार्जिंगला लावला आणि समोर नजर केली. पिहू एकटक त्यालाच बघत होती. डोळ्यांची पापणीसुद्धा हलत नव्हती. तो नजर दुसरीकडे करून गालात हसला आणि टॉवेल चेअरवर टाकला. तशी ती भानावर आली. तो तिच्याकडे एक पाऊल चालत येत होता. पिहूची धडकीच भरली. त्याला कळालं आपण त्याच्याकडेच बघतोय म्हणून ती थरथरच कापू लागली. त्याने तिच्यावर नजर फिरवली तर तिने मोरपंखी कलरची प्लेन सॅटिनची साडी घातली होती. गोल्डन स्लीवचा ब्लाऊज घातला होता. साडी नीट ट्रॅप केल्याने तिची फिगर अधिकच उठून दिसत होती. तो तिच्या डोळ्यात आरपार बघतच जवळ आला. पिहूला शब्द सुचत नव्हते काय बोलावं. त्याने हळूच तिच्या पोटावरून हात फिरवत मागे घेतला. पिहूने डोळे बंद करून साडीचा पदर घट्ट हातात धरून ठेवला. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली आणि हसून पुढे सरकून बाजूला झाला. तो लांब झाला. पिहू कळताच तिने डोळे उघडले. त्याने हसत डिओची बॉटल तिच्यासमोर धरतो. मी हे घेत होतो. पिहू लाजून लाल झाली. तिची नजर भिरभिर इकडे तिकडे होऊ लागली. विराटने दोन्ही हात तिच्या बाजूने ड्रेसिंग टेबलवर ठेवले. पिहूने एक नजर वर बघितलं आणि लाजून खाली बघू लागली. कसा वाटतोय मी? तो हळू आवाजात बोलत झुकून चेहरा तिच्याच चेहऱ्यासमोर आणला. ते घाबरून तिचा आवाजच निघत नव्हता. तिची चोरी पकडल्यामुळे तिला घामच फुटला होता. तिने मान अजून खालीच घातली होती. त्याच्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती. त्याने हळूच तिच्या बोटांवरून बोट फिरवत, बांगड्यावरून हात फिरवत, गळ्यापर्यंत आणून हनवटी वर करत तिचा चेहरा वर केला. अंगावरून सरकन काटा आला. पिहूचा श्वासच अडकला. ती स्तब्ध होत त्याच्या डोळ्यात बघू लागली.
काल कोणीतरी म्हणत होतं आय हेट यू, पण आज त्यांच्या डोळ्यात वेगळं काहीतरी दिसतंय हे जाणवत आहे मला. पिहू लाजून नजर खाली घेते. यू लव्ह मी ऑर नॉट? तो हळू रोमॅन्टिक आवाजात तिला विचारू लागला. तिने काहीच रिॲक्ट केलं नाही. डोकं सुन्न पडलं होतं. पिहू, स्पीक ना. त्याचा आवाज कानात गुदगुदल्या करत होता. ते तुम्ही दार वाजल्याने पिहू तंद्री तुटून बाहेर येते. ती दचकून त्याला घट्ट बिलगली. विराट हसत तिच्या भोवती घटमिटी करतो. त्याने आतून आवाज दिला, कोण आहे? दादा, मॉम बोलवते ब्रेकफास्ट करायला. वहिनीला बोलवलंय. पिहू ऐकून मान वर करत त्याच्याकडे बघते. नमन दार लॉक करतच बोलतो, आलोच, मी आवरून आलो आहे. पिहूने एक नजर बघत पटकन बाजूला होऊन फिरली. मी तुझाच आहे, इतकं काय लाजायचं? तो तिला मागून मिठीत घेतो. हां सोडा, शर्ट घाला ना, ती वैतागतच बोलू लागली. त्याच्या उघड्या अंगाचा स्पर्श तिला बेभान करत होता. तो हसत तिला सोडतो. जा खाली ये, मी येतो. तो आत जाता जाता बोलत होता. मी मी तुमच्याबरोबर येणार, ती पटकन बोलते. त्याने मागे वळून तो प्रश्नार्थी नजरेने विचार करत बघतो. ती त्याच्या जवळ येते. ते इकडे तिकडे बघत तुमच्यामुळे उशीर झाला. पिऊला माहीत होतं विराट बरोबर गेला की रोहिणी काही बोलणार नाही. विराट हसतच आत जाऊन शर्ट घालून बाहेर येतो. पिहू त्याच्याकडे बघते. तुम्ही तयार व्हा, मी वाट बघते. त्याने ऑफिसचे कपडे न घालता कॅज्युअल घरातले कपडे घातले होते म्हणून पिहू बोलली. मी ऑफिसला नाही जाणार आहे आज. तो दार उघडत तिच्या भोवती हात घालत जवळ घेत बाहेर येत बोलू लागला. का का आवडत नाही का मी घरात? तो हसत तिला बोलतो. पिहू हसते. खरंच तुम्ही थांबणार? तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली होती. येस हनी. तो हसत तिचं नाक ओढत बोलतो. पिहू लाजून गालात हसते. रोहिणीची नजर दोघांवर पडते. दोघं हसत बोलत खाली येत होते तर तिच्या पोटात आग पडल्यासारखं झालं होतं. विराट काल पिहूमुळे उलट बोलला ते तिला खटकलं होतं. अहो, हात काढा. ते पिहू पटकन त्याचा हात खांद्यावरून काढला. विराटने भुवया ताट केल्या आणि मान हलवली. दोघं खाली आले. पिहू, ए बाळा, ब्रेकफास्ट कर. औषधे घेतली का? सुमन तिचा हात पकडून चेअरवर बसवत बोलते. हो घेतली. पिहूला तर सगळ्यांसमोर कसं तरीच वाटत होते. इतक्या लेट यायचं आणि असं लगेच नाश्त्याला बसायचं. त्यात समोर रोहिणी आणि तिची बहीण कुजबूज करत हॉलमध्ये तिलाच बघत असल्यासारखे जाणवलं. पिहूने थोडंफार खाल्लं. पिहू, तू एकच सँडविच घेतली आणि ज्यूस पण पूर्ण पी. अजून एक घे ना. माधवी, मामी बोलली. नको मला, बस. पिहू, का नको? बरं वाटत नाही आहे का? सुमनने काळजीने विचारलं. तसं विराटने तिच्याकडे नजर वळवली. हो, मला आता भूक नाही आहे. ती कशी तरी बोलून उठली. पिहू कुठे? विराटने विचारलं. तशी ती जागेवर थांबून त्याच्याकडे बघू लागली. पिहूने एकदा सुमनकडे तर एकदा विराटकडे बघितलं. विराटही शांत झाला. उगाच आता काय बोललं तर डोळ्यांना लगेच धार येईल. जा पिहू, वीरा दिया काय करतात बघू नये. सुमनलाही कळालं विराटने का थांबवले. पिहू मान हलून निघून गेली. मॉम, तिने काहीच खाल्लं नाही. विराट हळूच आवाजात चिडून बोलला. अरे गेस्ट आहेत म्हणून तिला ऑकवर्ड वाटत असेल. मी वीराच्या रूममध्ये थोड्या वेळाने पाठवते. पिहू विराच्या रूममध्ये आली. वहिनी, ये बस. ही का पिहू? हसत मेघा बोलू लागली. पिहूने तिला ओळखलं नाही. वहिनी, ही मेघाताई, मामांची मुलगी आहे. सकाळीच आली. पिहू हसते. अरे किती गोड हसतेस. यावर आपले विराटसाहेब फिदा झालेत. मेघा तिला चिडवत हक करते. पिहू लाजून लाल होते. मी मेघा पुण्यातच असते, पण 6-7 महिने दुबईला होते. ताई, मी आहे इथे, मागून विराट बोलला. विराट? मेघा त्याला हक करते. कधी आलीस? मी खूप वेळ झाला. विराट, तू खुश आहेस ना? मेघा त्याच्या डोळ्यात बघत बोलते. तसं पिहूनेही विराटकडे बघितलं. तुला काय वाटतं ताई? मेघाचे हात हातात घेत डोळ्यात बघत बोलतो. मेघांच्या कड्या पाणवल्या. तू ना खूप खुश आहेस. तुला हवी तशी जीवनसंगिनी मिळाली. जे इतक्या वर्षात कुठल्या मुलीने तुझं मन जिंकले नाही ते पिहूने काही महिन्यातच करून दाखवले. विराट गालात हसत पिहूकडे नजर वळवतो. सगळ्यांची धावपळ चालूच असते. 3 दिवसानंतर मेहंदी आणि बांगड्यांचा कार्यक्रम होता. त्यानंतर संगीत, हळद आणि लग्न सोहळा. सगळ्यांना काम वाटूनच दिली होती. पिहू शांत बघत बसली होती. तिला बसून कंटाळा आला होता. किचनमध्ये पण तिला कोणी जाऊ दिले नव्हते. आई, मला पण काहीतरी काम द्या ना, ती बारीक चेहरा करतच बोलली. सुमन हसतात. काय करणार आहे? सगळी कामं तर कामगार करतात. मी फक्त समोर बसून नीट करून घेते. मी किचनमध्ये. तू जाऊन आराम कर. किचनमध्ये 2 सोडून 4 कुक आहेत. तुला काय खायचं आहे का सांग. आई, आताच तर जेवण झालं माझं. आता रूममध्ये आराम कर. 4 वाजता ये खाली. 3 दिवस नीट जेवण आणि आराम कर. सगळ्या फंक्शनला फ्रेश राहशील. सुमन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलतात. पियू पण रूममध्ये निघून जाते. रोहिणी आणि तिची बहीण दोघींचं बोलणं ऐकतच बसल्या होत्या. तर सुमन जवळ आल्या. सुमन, एवढं पण डोक्यावर चढून ठेवू नकोस. मुलगा सुनेच्या मुठीत जाईल.
मग तुला किंमत पण देणार नाही, रोहिणीची बहीण बोलते. सुमन तिच्याकडे नजर वळवते. मला काहीच वाटणार नाही ताई. मला माहीत आहे माझा मुलगा कसा आहे. मी आज आहे उद्या नाही. पण माझ्या मागे कोणीतरी आहे त्याची काळजी घेणारं, निस्वार्थ प्रेम करणारं. याचं मला समाधान आहे. आणि लाड तर मुलीचीही करतो, मग सुनेची का करायची नाही? रोहिणीने सुमनकडे रागानेच बघितले. आता समजणे वालों को इशारा ही काफी असं म्हणत सुमनने इनडायरेक्टली टोमणा मारला होता. पिहू रूममध्ये आली. विराट लॅपटॉप घेऊन मोबाईलवर बोलत त्याचं काम चालूच होतं. त्यात तो चिडलेला दिसत होता. फोनवरच चिडून बोलत होता. पिहू बेडवर जाऊन आडवी झाली. विराटला अजून कळलंच नाही पिहू आलेली. त्याने रागातच मोबाईल सोफ्यावर आदळला. पिहू दचकल्याने त्याची नजर बेडवर गेली. तू कधी आलीस? मी? तसं त्याने लगेच लॅपटॉपकडे बघितलं. बोलायलाच अर्धा तास लावेल असं त्याचा लूक होता. पिहूलाही समजलं. ती चेहरा पाडून ब्लँकेट ओढून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. सारखीच कूस बदलत होती. त्याच्या फोनवर परत वाजला. तशी ती त्याच्याकडे बघू लागली. त्याने फोन उचलला आणि त्याच्या तोंडाचा पट्टा परत चालू झाला. पिहू उठून त्याच्याजवळ जाऊन पटकन कुशीत शिरली. त्याला 2 सेकंदच कळलं नाही. त्याने एका हाताने तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्याने जेमतेम 2 शब्द बोलून फोन ठेवून दिला. त्याने तिला थोडं दूर केलं. जा झोप, मी स्टडी रूममध्ये जातो. ती परत त्याच्या कुशीत शिरली. मला इथेच झोपायचं आहे. अगं मी काम करतोय. तो वैतागातच बोलू लागला. तू ऐकणार आहेस की नाही? तो रागातच बोलला. ती बारीक चेहरा करून त्याच्याकडे बघू लागली. असा फेस करायला खूप जमतंय. त्याचा अर्धा राग तर तिथंच तिचा क्यूट फेस बघून गेला. पिहू गालात हसत परत त्याच्या कुशीत शिरते. झोप कुठे जाणार नाही. आणि मोबाईल तो सोफ्यावरच आडवी होत तिचं डोकं मांडीवर ठेवतो. नाही उचलणार. बस. ती हसत बोलते. त्याने उठून ब्लँकेट आणली आणि तिच्या पायांवर टाकून तिचं डोकं मांडीवर घेतलं. अहो. तो लॅपटॉपमध्येच बघत बोलला. तुम्ही शांत होऊन पण बोलू शकता ना? का ओरडता? घसा दुखत नाही का? ती हळूच खिदळत बोलली. त्याने तिच्याकडे नजर टाकत परत लॅपटॉपकडे वळवली. नाही दुखत. सवय झाली आता. नको नको करून ठेवलं स्टाफने. एवढा मोठा स्टाफ सांभाळायचे ना, खूप डोकेदुखी आहे. तिने त्याच्या बोटात बोटं गुंफवली आणि बोलू लागली. तोही काम करत ऐकत हसत होता. बोलता बोलता तिचे डोळे कधी जड झाले कळलंच नाही. त्याने अलगद त्याचा हात काढून घेतला. ब्लँकेट अंगावर ओढले. सुमनला पिहूचा मोबाईल खाली दिसला. मोबाईल द्यायला सुमनने दार उघडले तर पिहूला असं झोपलेले बघून त्या गालात हसत आवाज न करता दाराच्या कॉर्नरला असलेल्या टेबलवर फोन ठेवून दार लावले. त्या विचार करतच खाली आल्या. सुमन, काय विचार करतेस? जिजीने विचारले. सुमन जिजी शेजारी जाऊन बसली. आई, मला विराटचं इतकं टेन्शन होते. हा कधी लग्न करेल का? त्याच्या मित्रांची लग्न झाली. काहींना मुलंसुद्धा झाली. स्वतःसाठी कधी जगणार? हाच रात्रंदिवस विचार करून मला झोप येत नव्हती. बहीण, भाऊ, आई वडील आयुष्यभर नसतात. शेवटपर्यंत सुखदुःखात साथ देणारे फक्त पती-पत्नी असतात. हेच विराटला सांगून कंटाळा आला होता. पण काय साहेब तयारच होत नव्हते. त्याच्या कुंडलीला जुळणाऱ्या किती मुली दाखवल्या तरी पसंत पडत नव्हत्या. पिहूला तर बघितलीसुद्धा नव्हती. पण आज तिच्यावर त्याचं प्रेम बघून आता मी टेन्शन फ्री झाली. जिजी हसत सुमनला जवळ घेतात. पिहूला जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. ती बेडवर झोपली होती. तिने नजर फिरवली तर विराट नव्हता. ती उठून फ्रेश होऊन खाली आली. विराट 2 दिवस तिला सोडून गेलाच नाही. पिहूची आई, प्रांजल आणि तिची मावशी आले होते. पिहूने ग्रीन कलरची सिल्कची साडी घातली होती. मेहंदीचा कार्यक्रम घरीच होणार होता. बाकीचे फंक्शन हॉलमध्ये होणार होते. लॉन छान सजवले होते. एका मोठ्या पात्रात मेहंदीचे कोन सजून ठेवले होते. पिहूला मेहंदी काढायला सुरुवात केली. प्रांजल आणि वीराने डान्स ठरवला होता. त्या दोघी डान्स करून मेहंदी काढणार होत्या. मेहंदी है रचने वाली, हाथों में गहरी लाली, सखिया कलिया हाथों में खिलने वाली, तेरे मन को जीवन को नई खुशियाँ मिलने वाली है. लेडीज फंक्शन असल्यामुळे कोणीही जेंट्स नव्हते. रात्र झाली होती. खूप जणांनी मेहंदी लावली होती. 11 वाजले तरी अजून सगळ्यांचा गोंधळ चालूच होता. मेघा, पिहूला घेऊन जा. आत गार वारा, त्यात हाताला मेहंदीने ठणकेल हात. हो आत्या. मेघा पिहूला आत घेऊन आली. मम्मी, रात्र झाली आहे. पप्पांना आता बोलवणार का? पिहू काळजीने विचारत होती. पिहू, मम्मी इथेच राहणार आहे. उद्या मम्मीबरोबर घरी जाऊन मग ये. पिहू खुश झाली. जा आत बाळा, हात दुखेल. रेवती बोलते. पिहू, कुठे ठरलं हनीमूनला जायचं? मेघा चिडवत बोलली. पिहूला अजून इकडे तिकडे बघू लागली. अरे सांग ना, लाजतेस का? ते ताई मला माहीत नाही. पिहू हळूच म्हणाली. ओ, म्हणजे सरप्राईज आहे. पिहूने लाजून मान खाली घेतली.
विराट म्हणत होता, मला रिसेप्शन झालं की लगेच दुसऱ्या दिवशी जाणार आहोत. पिहूच्या लक्षातच आलं नाही. विराटने तिला नीट सांगितलंच नव्हतं, आता कळालं तिला. काय झालं? पिहू विचारत असते म्हणून मेघा विचारते. पिहू मान हलवत काही नाही म्हणते. सुमन आजपासून दोघांना वेगळं झोपव, आजी बोलते. सुमन रेवती एकमेकांकडे बघून गालात हसतात. पिहू चेंज करून येते. पिहू मी तुला गिफ्ट आणलंय. मेघा बॅग तिच्या समोर धरते. पिहू बॅगेकडे नजर वळवत, ताई कशाला? तुम्ही पण ना. असं कसं? हे धर. पिहूने हसून मेहंदीचे हात दाखवले. ओ सॉरी, थांब मी दाखवते. मेघाने बॅग उघडून त्यातून पॅकेट काढलं. पिहू तर डोळे ताट करतच बघू लागली. ताई, मेघाने तिला 4-5 प्रकारचे सिल्क नेटचे नाईट गाऊन आणले होते. अगं काय झालं? नाही आवडलं का? तुला छान दिसेल. मेघा डोळे चमकावतच बोलते. पिहूला तर काय बोलावं कळतच नव्हतं. ताई, मी नाही घालत असलं, ती हळूच बोलली. मेघा जोरात हसते. लग्नाला 6 महिने झाले, अजून नाही घातलं? काय म्हणावं तुला? जाऊ दे, आता हनीमूनला चालली ना, तेव्हा घाल. काय? पिहू दचकूनच बोलली. तशी मेघा एकटक बघू लागली. म्हणजे काय, साडी घालणार आहेस का? तेही चांगलंच आहे, पण त्यापेक्षा हे मस्त हॉट दिसेल. विराट तर तुला बघून वेडाच होईल. ते भीतीने पिहूने आवांडच गिळला. मेघाताई, मामी बोलवते. वीराने बाहेरूनच आवाज दिला. हां आले. धर पिहू. कुठे ठेवू? ते मेघाने कबर्डमध्ये ठेवून पटकन निघून गेली. पिहू तर पोस्टर बघूनच दचकली होती. विराट रूममध्ये आला. पिहू कसं तरी त्याला बघून हसू लागली. अरे वा, मेहंदी तिचे हात बघून हसत बोलू लागला. छान आहे. पिहू लाजून हसली. विराट कबर्डकडे वळला. पिहू तो कबाड उघडणार घाबरून पटकन त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तो एक नजर टाकत तिला हक करून दूर करतो. ते तुम्हाला काय हवं आहे? मला चेंज करायचं आहे. पिहू तो नाक चिडवतच बोलू लागला. ते माझं कबड आहे. नाही, हे माझंही आहे. हो का? पिहू मागे वळून बघते. अहो, हे कपडे पण चांगलेच आहेत ना? हसत बोलू लागली. पिहू, इरिटेट करू नकोस. मला आधीच गरम होतंय. तो वैतागतच बोलला. कसं काय? AC ऑन आहे. ती तर वर बघत बोलली. टेम्परेचर कमी कर. रिमोट आण. तो पटकन बोलून रिमोट आणला तिने. बाजूला सरकली. तसा त्याने हसत तिच्याकडे बघतच कबर्डचा डोर उघडला. पिहूच्या लक्षात येताच ती परत पळली. अहो, तोपर्यंत त्याने समोर बघितलं. 2 सेकंद तो बघतच राहिला. तिने तर घाबरूनच डोळे बंद केले. त्याने पिहूकडे बघितलं. पिहूने हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. ती घाबरूनच मानेने नाही म्हणते. ते मी नाही आणलं. तिला तर घामच फुटला होता. तो गालात हसत तिच्याजवळ येतो. तशी ती मागे सरकते. अगं, त्याने तिला मिठीत घेतलं. एका हाताने तिचे केस मागे करत कानात बोलला, मला इम्प्रेस करायची चांगलीच तयारी चालू आहे. तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघते. अहो, मी नाही आणलं, ती बारीक चेहरा करत म्हणते. बेबी, पण आपल्या रूममध्ये असल्यावर तुझंच असणार ना? हां, पण ती बोलायची थांबते. तो तिच्या डोळ्यात बघत विचारतो. ती लाजून हसत खाली मान घालत नाही म्हणते. आता आणलंच आहे तर यूज कर. तो तिला अजून जवळ घेत गालात हसत बोलतो. नाही, मला नाही. माझ्यासाठी? तो गाल फुगून बघतो. ती लाजून कुशीत शिरते. डोर नॉक झाल्याने विराट पिहूला बाजूला करून दार उघडतो. मॉम? हां, आई येतच होते. पिहू मागून येऊन बोलली. आता कुठे? मॉम 12 वाजत आलेत. तुमचं अजून चालूच आहे का? तो चिडूनच बोलतो. अरे झालं आता सगळं. ती लग्न होईपर्यंत दुसऱ्या रूममध्ये झोपणार आहे. विराट गोंधळून पिहूकडे एकदा सुमनकडे एकदा बघतो. का? पिहू चल, याचे प्रश्न कधीच संपत नाहीत. सुमन हसून बोलून निघून जातात. हो, पिहू विराटकडे बघून मोबाईल घेऊन जातच होती की विराटने तिला मागून मिठी मारली. पिहू, अहो सोडा ना. ती अंग चोरूनच बोलते. हाताला मेहंदी असल्यामुळे त्याला हातसुद्धा लावता येत नव्हता. ऐक, सगळे झोपले ना? मग ये रूममध्ये. तो लाडात येत बोलतो. पिहू गालात हसत त्याच्याकडे मान फिरून बोलते. तो नजर रोखूनच बघतो. तू ऐकणार नाही आहे का? नाही, सोडा आता. आणि मी उद्या सकाळी मम्मीबरोबर चालले. व्हॉट? तू चिडून तिला स्वतःकडे वळवतो. पिहू हसते. अहो, हिरवा चुडा माहेरीच भरतात. ते मला माहीत नाही. जायचं नाही बस. तुम्ही ना कुठल्याही गोष्टीत हट करता. जाऊ द्या. मला ती कोपऱ्याने त्याला मागे करत बोलते. त्याने तिला सोडून दार लावून घेतलं आणि दाराला टेकून उभा राहिला. अहो, पिहू चिडूनच बोलते. काय करताय? जाऊ द्या. ती दारच लॉक करायला उघडायला हात लावते. त्याने तिचा हात धरला. जा, उद्या, पण आत्ता नाही. पिहू रागेने बघते. अशी रागेने बघू नकोस. तो तिचे गाल ओढत हसत बोलतो. मला नाही झोपायचं तुमच्यासोबत. ती गाल फुगूनच बोलते. का? मी त्रास देतो का? तसंही अजून काहीच त्रास दिला नाही. तो खट्याळ हसत तिच्याजवळ येत बोलतो. पिहू पटकन दार उघडून हसतच बाहेर पळून येते.
तो बोलेपर्यंत ती पळतच निघाली. सगळीकडे शांतता असल्याने तोही काहीच बोलला नाही. नाराज होत जाऊन झोपला. सकाळी पिहू तिची मम्मी लवकर निघून जातात. विराट आवरून खाली येईपर्यंत पिहू गेली होती. तो पिहूला कॉल करतो. राग तर खूप आला होता. न सांगताच गेली. ॲटलीस्ट मेसेज तरी करून सांगायचं. आणि आता फोनसुद्धा उचलला नाही. तो चिडतच फोन लावत होता. 4-5 वेळा त्याने कॉल केला. तिने उचललाच नाही. आणि आता कॉल पण रिसीव्ह करायला वेळ नाही. हिरव्या चुडाची पूजा करून पिहूला हिरवा चुडा घालतात. पिहू हात बघून हसत विराटचा चेहरा आठवत होती. तिच्याही घरात पाहुण्यांचा गोंधळच होता. मोबाईल बघायला सुद्धा वेळ नव्हता. तिचं मोबाईलकडे लक्ष गेलं. विराटचे 5-6 कॉल मिस कॉल होते. पिहू, काय तू स्वतःशीच बडबडत ती कॉल लावली. त्याने बघितला. आता आठवण झाली का? त्याने रागानेच कट केला. पिहू मोबाईलकडे बघत ठेवते. कामात असतील म्हणून तिने परत कॉल केलाच नाही. त्याला वाटलं परत करेल, पण तिचा फोन आलाच नाही. त्याचं डोकं चांगलंच गरम झालं होतं. पिहूने नेव्ही ब्ल्यू कलरची, रेड कलरची काठाची पैठणी साडी नेसली. तिने घरच्या देवाला पाया पडून सगळं घर फिरून आली. आज परत ती सगळं माहेर निहाळून बघत होती. लहानपणापासूनच्या आठवणी. तिचं मन भरून आलं होतं. लग्नाला कितीही वर्ष झाले तरी माहेरून परत येताना रडू येतंच. ती आईवडिलांच्या पाया पडते. भीमरावांनी त्यांचे अश्रू धरून ठेवले होते. ती डोळ्यात बघत हसून मिठी मारली. आपली मुलगी खुश आहे हे पिहूच्या डोळ्यात दिसले. अजून काय हवे असते एका बापाला? मुलं खुश तर जन्माचं सार्थक झाल्यासारखे वाटते. दुपारून सगळे हॉटेलमध्ये येतात. पिहूने नजर फिरून बघितले. विराट दिसत नव्हता. नमन जवळ आला. वहिनी, दादा कुठे असणार? माहीत असेलच ना. इकडे तिकडे शोधूच नको. काही फायदा होणार नाही. तो हळूच कानात खिदळत बोलतो. पिहू एक नजर टाकून हसते. ती कोणाचंच लक्ष नाही आपल्याकडे. कळताच हळूच तिथून निसटते. विराट कॅबिनमध्येच असणार हे माहीत होते. ती कॅबिनच्या दारापर्यंत येते. उघडू की नको म्हणत तिची हुरहुर चालूच होती. तसे तिने हसतच दार उघडून आत आली. विराटने वर बघितलंच नाही. त्याने हात पुढे केला. त्याला वाटलं सोनिया नाही तर मानव असेल फाईलसाठी. त्याने हात पुढे केला होता. सोनिया. तो बोलणार तसं पिऊने हातात हात दिला. तिचा स्पर्श जाणवताच त्याने लॅपटॉपमधून हळूच नजर वर करत हाताकडे बघू लागला. डार्क मेहंदी रंगलेली, हातात हिरवा चुडा, बोटांमध्ये रिंग होती. नेसला छान नेव्ही ब्ल्यू रेड मिक्स नेलपेंट लावली होती. त्याने हळूहळू नजर वर करत बघितले. नेव्ही ब्ल्यू कलरची पैठणी, गळ्यात 5 पदरी काळ्या मण्यांचे 2 वाटी असलेले छोटंसं मंगळसूत्र, हलकासा मेकअप, नेव्ही ब्ल्यू कलरची नाजूकशी टिकली, केस मोके सोडून मधोमध भांगेमध्ये थोडंसं कुंकू लावले होते. लाजेची लाली पसरली होती. चेहरा खूपच खुलून दिसत होता. असं वाटत होते आत्ताच लग्न झालं. त्याने गालात हसत तिच्या हातावर किस केलं. पिऊ लाजून दुसरीकडे बघू लागली. तो विसरलाच होता की तो तिच्यावर चिडला होता. विराटने तिचा हात धरून जागेवर उठतो. तशी पिहू बोलते, तुम्ही सोनियाचा हात हातात घेऊन काय करणार होता का? ती बोलली मजेत, पण विराटचं हसूच मावळले. राग विसरलेला पिहूने त्याला उकसवायचं काम केलं. त्याने रागातच तिचा हात झटकला. व्हॉट यू सेड? तो आठ्या पाडतच डोळ्यात राग प्रचंड भरला होता. त्याचा राग बघून पिहू दचकलीच. तिला काय बोलायचं कळेना. ती कसं तरी वरवर हसत जवळ येत बोलली, ते मी मजेत. तुम्ही? त्याने तिला लगेच हाताने थांबवले. तुम्ही काय ऑफिसमध्येच मुलींच्या हातात घेत बसता का? असं म्हणायचं आहे का? तो चिडूनच ओरडून बोलला. अँड बाय द वे, आता तू रिकामी आहे म्हणून मी आठवलो का? तिचे डोळे काठोकाठ भरले होते. अहो, व्हॉट? अँड डोंट यू क्राय फ्रंट ऑफ मी. माझं आधीच डोकं गरम आहे. लीव. तो रागात परत चेअरवर बसला आणि फोन लावला आणि सोनियावर पण भडकला. पिहू त्याचा आवाज ऐकून बाहेर आली. सोनिया घाबरून पळतच कॅबिनमध्ये आली. सॉरी सर. ती फाईल देतच घाबरून देत बोलू लागली. पिहू बाहेरच थांबली होती. तो सोनियावर ओरडतच होता. पिहूने डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि लिफ्टमधून वर रूममध्ये आली. तिच्या डोळ्यातून पाणी चालूच झालं. आज पहिल्यांदा नव्हता तिला ओरडला असा. तरीही तिला वाईट वाटले होते. जोक्स मस्तीत बोलायला गेली आणि झालं उलटंच. कालपासूनचा राग त्याचा असा निघेल वाटलं नव्हतं. त्याने लॅपटॉप जोरात बंद केला आणि समोरच्या पेन स्टँडला जोरात हात मारला. सगळं खाली पडलं. आता त्यालाही त्याचं गिल्टी वाटू लागले होते. त्याच्यासाठी ती एवढं छान तयार होऊन आली होती. हसरा चेहऱ्यावर क्षणात पाणी आलं. तेही आपल्यामुळे. दार नॉक झाल्याने पिहू डोळे पुसून वॉशरूममध्ये जाते. फ्रेश होऊन ती दार उघडते. दी, किती वेळ? प्रांजू येतच बोलते. ते मी वॉशरूममध्ये होते. पिहू नजर चोरतच आवरायला घेते. दी, आज तरी 2 स्टेप शिक. उद्या संगीत आहे. तू आणि जिजूने काहीच प्रॅक्टिस केली नाही. जिजूला येते, पण तू ओ गॉड दी प्लीज, थोडं तरी ट्राय करून बघ. जमेल तुला. तुझ्यामुळे त्यांनाही डान्स करता येणार नाही. तसे पिहूचे डोळे परत भरून येतात. दी, पिहू भानावर येत. हं बोल. काही नाही, माझं झालं आवरून.
मी चालले. पिहू पण आवरून खाली येते. अगं पिहू कुठे होतीस? सगळे किती छान रिहर्सल करतात. चल बघू. मेघा तिला घेऊन जाते. पूर्ण लॉन सजवले होते. समोर डान्स फ्लोअर होता. सगळे आज तिथे डान्स रिहर्सल करत होते. वहिनी कसं आहे? अलिशा एक्सायटेड होत विचारते. पिहू हसते. खूप छान आहे. थँक्स. उद्या फ्लॉवर्सने डेकोरेट केलं ना अजून छान दिसेल. पिहू हे विराटचं सामान रूममध्ये ठेवू नये. सुमन पिहूच्या हातात बॅग देत बोलतात. आणि ही चावी. दुपारपासून म्हणते विराटला ठेव. पण काय इथे आलं तर त्याचं कामच चालू आहे. पिहू चावी घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. बॅग कबडमध्ये ठेवायला तिने उघडला. विराट फ्रेश होण्यासाठी रूमकडे वळला. रूमचा डोर उघडाच होता. मॉम तर खाली आहे आणि कोण उघडलं तो विचार करतच आत आला. वॉर्डरोब उघडला नसल्याने त्याला पिहू दिसलीच नाही. तो मोठ्यानेच बोलला, कोण आहे? तशी पिहू दचकलीच. तिच्या हातातून बॅगच पडली. ती पटकन वाकली आणि पेपर्स गोळा करू लागली. तोही तिला बघून शांत होऊन फ्रेश व्हायला गेला. सॉरी ते चुकून. तोपर्यंत तो आतही गेला. तिने सगळे पेपर्स नीट लावले आणि कबडमध्ये नीट ठेवले. विराटही फ्रेश होऊन आला आणि फोन करून त्याला कॉफी मागवली. पिहूकडे बघत तू काय घेणार? पिहूने एक नजर बघत मानेनेच नाही बोलली. वाय? त्याने आठ्या पाडतच विचारलं. ती दुसरीकडे बघत ओठावर ओठ दाबत होती. तिला रडायचं नव्हतं. पण विराट प्रेमाने तर लांब साधं नीटसुद्धा बोलत नव्हता. त्याने फोन कट केला. ती चाललीच होती तर त्याने पटकन समोर जाऊन डोर लॉक केला आणि हाताची घडी थांबून उभा राहिला. तिच्याकडे नजर रोखूनच बघू लागला. ती दचकून एकटक त्याच्याकडे बघू लागली. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ती हळूच बोलली. त्याने इकडे तिकडे बघत चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या जवळ येत तिला ओढून मिठीत घेतलं. जवळ मी रडायला घेतलं नाही. मी रडत नाहीये. ती कंठ दाटूनच बोलते. त्याने तिला थोडं दूर करत तिचा चेहरा वर केला. तिची नजर अजून खालीच होती. माझ्याकडे बघ. बघू हसते का रडते? तो अलगद नजर वर करते. डोळे काठोकाठ भरले होते तिचे. डोळे झाकून मोठा श्वास घे. काजळ पसरलेले मला आवडत नाही. तो गालात हसत बोलू लागला. तिने डोळे झाकले. तसे त्याने अलगद डोळ्यांवर किस केलं आणि घट मिठीत घेतलं. तुम्ही सॉरी बोलला नाही मला. ती हळूच तोंडातल्या तोंडात पुटपुटली. काय? तो डोळे बारीक करतच बोलू लागला. त्याला ऐकू आलं, पण त्यानं परत विचारलं. ती त्याच्याकडे बघून बारीक चेहरा करत डोळ्यानेच मान हलवून नाही म्हटली. विराट जोरात हसत तिला कवटाळून घेतो. सॉरी, सॉरी बस का? ती लटक्या रागातच त्याच्या दंडाला मारते. आज पण तुम्ही रडवलं. किती छान तयार होऊन आले होते. आणि मग काही काय बोलायचं? आता त्या सोनियाच्या हातात हात घेऊन मी काय करणार? मला काय माहीत काय करत असते ती दिवसभर? तुमच्या अवतीभोवती फिरत असते. तुला आवडत नाही का? विराट तिला हसत विचारतो. हो, नाही आवडत. तिचे कपडे कसे असतात? मानवला आवडतं. तुला काय प्रॉब्लेम आहे? पिहू चकित होत बघते. म्हणजे मानवदादा आणि सोनिया? विराट गालात हसत मान हलवतो. मानवची गर्लफ्रेंड आहे. पिहू तर भलतीच खुश झाली. तूही घालू शकतेस. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. विराट हळूच तिच्या कानात बोलतो. काही काय? कसं वाटते ते? त्यात काय? तू मम्मीकडे असताना शॉर्ट्स घालते ना. पण माझ्यासमोर कधी नाही घातले. नाही. ते मी पिहू लाजून कुशीत शिरते. तो बोलणार की डोर नॉक होते. पिहू बाजूला होते. विराट दार उघडतो. वेटर कॉफी ठेवून निघून जातो. विराट पिहूचा हात धरून सोफ्यावर बसतो. अहो, पिहू ओरडूनच बोलते. काय? तो मोबाईल बघत होता म्हणून ती ओरडली. मी चालले खाली. तुम्ही मोबाईल घेऊन बसा. ती उठून जात होती तर विराटने तिच्या साडीचा पदर ओढून मांडीवर बसून पोटाला दोन्ही हातांचा वेका घातला. कुठे? कालपासून खूप लांब पळतेस. तुम्ही मी अजूनसुद्धा मोबाईल घेता आणि मलाच म्हणता. शोना, मला चेक करायचं होतं. पिहूने समोरचं मग घेतलं. तिने तिच्या ओठासमोर धरलं. त्याने गालात हसत नाही म्हणून मान हलवली. का? तुम्हाला तर हवी होती ना? असं वेस्ट घालवायचं नसतं स्वतःच असल्यावर. तू एक सिप पी, मग मी पितो. कडू कॉफी. हे ती तुमच्यासारखीच आहे. पिहू हसून बोलते. मी कडू आहे का? त्याने पोटावर गुदगुल्या केल्या. पिहू जोरजोरात हसू लागली. ती त्याचे हात धरते. अहो, शांत बसा ना. त्याने पटकन तिचे एका हाताने गाल पकडून ओठावर ओठ ठेवून तिला जोरात किस केलं. पिहूने छातीवर हात ठेवलेला. त्याने तो हात काढत बोटांमध्ये बोटं गुंफून तिला अजून जवळ ओढलं. डीप किस करूनच सोडलं. ती ओढ पुसत त्याच्याकडे गाल फुगूनच बघते. त्याने हसतच समोरचा टिश्यू पेपर घेऊन ओठांना तिची लिपस्टिक लागलेली पुसली. मी कडू आवडतो ना? मग कॉफीही आवडेलच. तो तिला डोळा मारत कॉफी पितो. तुम्ही माझा मेकअप सगळा स्पॉईल केला. ती चिडतच ती पूर्ण लिपस्टिक टिश्यू पेपरनं पुसते. तुला माहीत असताना का लावते? तसेही तुझे ओठ ऑलरेडीच पिंक आहेत
आणि माझे ओठ लागले की रेड होतातच. तो तिला अजून जवळ ओढत कानावर नाक घुसत बोलतो. पिहू लगेच शहारून जाते. अहो, ती हळूच बोलते. फ्लेवर छान होता लिपस्टिकचा. पिहूचे गालच लाल झाले होते. तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून त्याच्या कुशीत शिरून हसू लागली. विराटही हसू लागला. पिहूने त्याच्याकडे बघितलं. तो एकटक तिला निहाळू लागला. तिचा चेहरा हसल्याने खुलला होता. दिवसभर कामामुळे विराटची चिडचिड होत होती. पिहू बरोबर थोडा वेळ मिळाला की त्याचा मूड फ्रेश झाला होता. असं का बघताय? पिहू त्याच्या डोळ्यात बघत बोलते. विराट गालात हसत काही नाही म्हणतो. तू हे कुंकू, मंगळसूत्र, मेहंदी, ग्रीन बँगल्स घातल्यात ना? नव्या नवरीचंच रूप असते ना? तसा चेहरा उजळलाय. अजून लग्नसुद्धा झालं नाही. अहो, लग्न झालं आहे. विराट हसतो. खूप वेळ झाला. मम्मी आणि आई शोधत असतील. चला ना, जाऊ, पण एका अटीवर. तू रात्री माझ्याबरोबर झोपायचं इथे. नाही. अहो, लग्नापर्यंत नाही एकत्र झोपू शकत. पियू शांतच बसते. तसं कसं? एकत्र तसं कधी आपण झोपलो? तो खट्याळ हसतच बोलतो. पिहूला अजून खाली मान घालते. अहो, आजी ओरडेल ना? पिहू नजर चोरूनच बोलते. नो, प्लीज ना. तो गाल फुगून हो म्हणतो. पिहू हसून त्याला मिठी मारते. संगीत फंक्शन सुरू झाले. संध्याकाळी सगळ्यांची धावपळ सुरूच होती. पिहूच्या फ्रेंड्ससुद्धा आल्या होत्या. सगळ्यांचा नुसता गोंधळ चालू होता. लग्न तिचं अचानक झाल्याने तिने 1-2 जणींनाच बोलवलं होतं. आता तिच्या 7-8 फ्रेंड्स आल्या होत्या. मेकअप चालू होता. दार नॉक झाल्याने पिहूने वळून बघितलं तर गुंजन होती. दोघी खुश होत बघत हग करतात. गुंजन तिला पिहूला खालून वर निहाळत राहते. पिहू, काय दिसतेस गं? भारी. चेहरा तर किती उजळला आहे. ती डोळ्यात पाणी आणून म्हणते. पिहूला तिचं एक मुंबईत इतक्या जवळची झाली होती. हो, आता जिजूंच्या प्रेमाचा रंग चेहऱ्यावर पसरला आहे. एक फ्रेंड तिला चिडवतच बोलू लागली. पिहू लाजून लाल झाली होती. सुमन, रेवती रूममध्ये येतात. पिहूला खुश बघून रेवतीचे डोळे भरून येतात. पिहू, खूप गोड दिसतेस. सुमन हसून बोलतात. रेवती काजळाचा टीट लावतच होती की सुमनने पिहूच्या कानामागे तीट लावले. रेवती एकटेक सुमनकडेच बघत गालात हसली. आपल्या मुलीला सासू, नवरा चांगला मिळाला म्हणून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रेवती, मी विराटचं आवरलं का बघते. सुमन बोलून निघून जातात. विराटचं आवरून झालं होतं. त्याचेही मित्र आले होते. सुजित, यश, रितेश सगळ्यांचा गोंधळ चालूच असतो. विराट, तूच आहेस ना? यशने शंका म्हणून त्याला प्रश्न विचारले. विराटने एक लूक दिला आणि मिररमध्ये बघू लागला. तसं नाही. अरे यश, हा तोच विराट आहे, पण आता भाभीचा विराट झाला आहे. रितेश दात काढून सुजितला टाळी मारून म्हणतो. तिघेही मिळून त्याच्यावर काही ना काही जोक्स करत हसत होते. विराट, एक विचारू का? रितेश त्याच्या गळ्यात हात घालत बोलतो. आतापर्यंत सगळं बोलून मोकळा झाला आणि आता विचारू म्हणतो. विराट कुचका हसतच बोलतो. काही नाही. अरे, लग्न केलं आणि तुला भाभी आवडली, हेच खूप महत्त्वाचं आहे. विराट गालात हसतो. आहेच ती गोड. वेगळीच आहे सगळ्यात. नदीच्या शांत प्रवाहाप्रमाणे तिचं गोड बोलणं सगळा क्षणीच गायब होतो. प्रेम वगैरे ह्या गोष्टी म्हणजे मला टाईम वेस्ट वाटत होत्या. पण जेव्हा तिला ओळखू लागलो तेव्हा कळालं ती माझ्या लाईफमध्ये किती मॅटर करते. तिला फक्त 2 गोड शब्द हवेत माझ्याकडून. माझा पैसा, स्टेटस यातलं तिला काहीच नको आहे. अरे वा, पहिल्यांदा कुठल्या मुलीची तारीफ करताना बघितलं. यश हसत बोलतो. विराट, झालं का? सुमन आत येत बोलतात. तुम्ही कधी आलात? सुमन फ्रेंड्सकडे बघून बोलते. आंटी, थोडा वेळ झाला येऊन. एकटेच आलात का? नाही हो आंटी, आमच्या बायका आवरत आहेत. सुजित हसत बोलतो. हो. विराट, पिहूचं आवरून झालं आहे, चल. दोघेही एकमेकांकडे बघतात. पिहूने छान पीच कलरचा नेटचा घेरवाला लेहंगा, त्यावर वेल्वेट ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर ब्लाऊज, नेटचा दुपट्टा वन साईड घेतला होता. गळ्यात मोत्यांचा चोकर घालून छोटंसं मंगळसूत्र, केस स्ट्रेट करून मोकळे सोडले होते. तिला सूट होईल तसा मेकअप, बिंदी, चुडा बघून तो एकटकच बघत राहिला. त्याने पीच कलरचा कुर्ता आणि त्यावर ब्लॅक कलरचं जॅकेट घातलं होतं. केस जेल लावून सेट केले होते. हातात स्मार्ट वॉच. त्याचे लुक्स, मसल्समुळे तो हॉट दिसत होता. त्याने समोर येऊन पिहूचा हात धरला. तशी पिहू भानावर आली. दोघेही लॉनमध्ये आले. सूर्य अस्ताला गेला होता, त्यामुळे काळपट लालसर प्रकाश पडला होता. स्टेज छान कलर्स लाईट्सने सजवले होते. एका बाजूला सॉफ्ट म्युझिक चालू होते. दोघांसाठी बसायला छोटासा काउच होता. व्हाईट पिंक शेडच्या फुलांनी सजवले होते. विराटने त्याच्या फ्रेंडच्या वाईफची ओळख करून दिली. पिहू, माधुरी यशची वाईफ नमिता रितेशची आणि प्रियाची सुजितची वाईफ आहे. आम्ही कॉलेज फ्रेंड्सच आहोत.
हाय पिहू, माधुरीने तिला हक केलं. चला आता. पिहू ही आपल्या ग्रुपमध्ये ॲड झाली. प्रिया हसत बोलली. पिहू गालात हसते. तुमचा ग्रुप? यशने ब्लँक होत विचारले. अरे यश बाळा, त्यांच्या ग्रुप म्हणजे नवऱ्यांची बुराई करणे असं म्हणायचं. प्रियाला हो की नाही प्रिया? सुजित हसत म्हणाला. यावर सगळे जोरात हसले. पिहू, तू विराटला जास्त सज्जन समजू नकोस. त्याच्या गुणाचा भंडार आहे आमच्याकडे, नमिता बोलली. तशी पिहू विराटकडे बघू लागली. नमिता, अगं लग्न तर नीट पार पडू देत, रितेश हसत म्हणतो. पिहू चल, अजून गेस्ट आहेत. विराट हसत तिचा हात पकडतो. ते बघ, घाबरून कसा घेऊन चालला. माधुरी हसून बोलली. माधुरी, मी घाबरत नाही ग, पण तुम्ही पिहूला काही शिकवत बसाल. आधीच भोळी शांत, त्यात तुमची साथ तर पुढचं काही विचारायला नको. मी शांत आहे पण भोळी नाही, पिहू हसत चिडून म्हणते. सई, 2 मिनिटच झाले तुमच्याशी बोलून, तर एवढा प्रभाव पडला तिच्यावर. पहिला तरी एक शब्द फुटायला किती मेहनत घ्यावी लागत होती. तो नाटकी चेहरा करतच म्हणतो. तसे सगळे जोरात हसतात. पिहू लटक्या रागातच त्याला बघते. विराट मोजक्या गेस्टी पिहूला ओळख करून देत होता. रमेश, विराटचा लॉयर आला नाही. रोहिणी सगळीकडे नजर फिरवत विचारले. नाही, विराटने लॉयर चेंज केला आहे. रोहिणी शॉक होतच बघते. का? कधी? आणि तू आत्ता सांगतोय? हां हो, ते ताई लक्षातूनच गेलं. मलाही 8 दिवसापूर्वी कळालं. पण का? त्याची डायव्होर्सची न्यूज लीक झाल्याने त्याला कळालं असेल की हा विकला गेला आहे. आता कुठला आहे आपल्याला कसं कळणार? विराट कुठे काय कधी इन्व्हेस्ट करतोय? रोहिणी गोंधळूनच बोलते. नवीन लॉयर त्याचा खास मित्रच आहे आणि थोडा तिरसट आहे. मी एकदाच बोललो तर त्याचं रफ बोलण्यावरूनच कळालं. तो काही कळू देणार नाही. विराटने चांगलंच डोकं लावलं आहे. रोहिणी रागानेच नमनकडे नजर फिरवते. तो काय मित्रांमध्ये गोंधळ करत होता आणि इकडे विराट मोठमोठ्या बिझनेसमॅनशी बोलत होता. विराटची कशी ओळख आहे तसं नमनची असावी, पण त्याला अजून कोण ओळखतसुद्धा नाही. विराट देशमुखचा भाऊ नाही तर नमन देशमुखच्या नावाने ओळखावे. आधी पिहू आणि विराट समोर येऊन थांबतात. पिहू चकित होत त्यांच्याकडे बघते. पिहू, ओळख आहे की नाही? आधी विराट मला हक करत म्हणतो. तो तिला हक करणार तसा थांबत तिचे हात हातात घेतो. आधी कसा आहे? पिहू हसत बोलते. मी कसा दिसतोय? तूच मला वीक दिसतेस. विराट काळजी घेतो की नाही? विराट नजर रोखूनच बघतो. हो, लग्नाचं सगळं काम तिलाच सोपवलं होतं. हो ना पिहू? तो नाटकी हसत बोलतो. पिहू गाल फुगून बघते, पण चेहरा मात्र उजळला आहे. हा तर ग्लो विराटच्या प्रेमाचाच आहे. तशी पिहू लाजून विराटकडे बघते. पिहू, हिटलरला तर तू फुल रोमॅन्टिकच बनवलं आहे. आधी हळूच पिहूच्या कानात बोलतो. पिहू दचकून विराटकडे बघते. ती त्याला हिटलर म्हणत आता ते विसरूनच गेली होती. दोघांचं काय चालू आहे म्हणून विराट रागेने बघत होता. आधी बोलायला लाईट पडली आहे, नंतर बोल. तो पिहूचा हात पकडून घेऊन जातो. आधी दोघांना खुश बघून मनातूनच सुखावतो. अहो, काय हे, किती दिवसांनी भेटला आणि बोलू पण दिलं नाही तुम्ही? जाऊ देत आहे ना, नंतर बोल. नंबर आहे त्याचा तुझ्याकडे. थोड्या वेळाने फंक्शन चालू झाले. कोरिओग्राफरने पहिले डान्स केला. नंतर पिहू आणि विराटसाठी दिया, वीरा, प्रांजल, नमन, रिषभ, आलियाने सलामी इश्कवर डान्स केला. आता विराट आणि पिहूची वेळ होती. पिहूला तर घामच फुटला. एक तर काही रिहर्सल नाही आणि त्यात सगळ्यांसमोर डान्स. पिहूने त्याची बाई पकडून ओढली. विराट तिच्याकडे नजर वळवतो. पिहू डोळ्यानेच त्याला नको म्हणत होती. विराट गालात हसत तिच्याभोवती हात टाकून जवळ घेतो. इथे कोणी तुला जज करणार नाहीये. तू फक्त म्युझिक मला फील कर. त्याने उभे राहून गुडघ्यांवर बसून तिचा हात समोर केला. सगळ्यांचा कल्ला चालू झाला. पिहूने घाबरून इकडे तिकडे बघितलं. सगळे तिला जा म्हणत होते. पिहू एक नजर विराटकडे बघत नाही म्हणत होती. डान्सचा डीसुद्धा येत नाही आणि सगळ्यांसमोर डान्स? विराटने स्वतः तिचा हात हातात घेत उठवले. दोघेही डान्स फ्लोअरवर चालले होते. अहो, मला काही येत नाही. सगळे हसतील ना? ती कसं तरी हसतच बोलू लागली. तू समज, फक्त तू आणि मी आहे. सगळ्या लाईट्स ऑफ होऊन दोघांवर फोकस पडला आणि गाणं चालू झालं. विराट तिचा हात धरून गोल तिला फिरवू लागला. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागू रे, तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बजा, जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागू रे. एक एक वर्डवर विराट तिच्या डोळ्यात बघत डान्स करत होता. पियूही त्याच्यात हरून गेली होती. ती त्याला साथ देऊ लागली. त्यांची जोडी खूप सुंदर दिसत होती. मेड फॉर इच अदर. सगळेही दोघांना बघून
हरून गेले होते. विराट असं काही डान्स करेल कोणी इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं. त्याचेही मित्र आवसून बघतच होते. जो विराट आधी मस्ती करायचा तो तर त्याने कित्येक वर्ष झालं बघितलंच नव्हतं. जबाबदारींच्या ओझ्याखाली स्वतःसाठी जगायचा विसरून गेला होता. पिहू आल्याने त्याच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली होती. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरे खत है जानिया, ना चीज ने पैसा पाली जन्नत ए जानिया वे. पिहूने लाजून एका हाताने चेहरा झाकला. हीच अदा विराटला तिची खूप आवडायची. त्याने तिला मिठीत घेऊन कपाळावर अलगद ओठ ठेवले. पिहू लाजून त्याच्या कुशीत शिरते. सगळे एकसाथच शिट्या टाळ्यांच्या आवाजाने दोघे भानावर आले. पिहू पटकन बाजूला होत स्टेजवरून उतरून तिच्या मम्मीच्या कुशीत शिरली. रेवतीही हसू लागली. सुमन हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. विराटला एवढं खुश बघून त्यांचेही डोळे भरून आले होते. विराट स्टेजवरून उतरून सुमनकडे आला. त्याने एका हाताने सुमनला जवळ घेतलं. इकडून वीराही हसत पळतच विराटच्या कुशीत शिरली. दादा ऑसम, वीरा हसत बोलू लागली. विराटने गालात हसत पिहूवर नजर टाकली. त्याच्या जीवनात आधी मॉम आणि वीरा स्पेशल होत्या आणि आता पिहू ॲड झाली होती. दोघेही जाऊन काउचवर बसले. सगळ्यांनी सोलो डान्स केला. पिहूलाही आता इच्छा होत होती गाणं म्हणायची, पण म्हणू की नको थोडं धाकधूक होत होती. विराट मला किती सरप्राईज देतात, तर मी सुद्धा त्यांना काहीतरी देऊ शकते, पण सॉंग्स तर म्हणूच शकतेच मी त्यांच्यासाठी, ती मनातच विचार करू लागली. पिहू उठून नमनकडे गेली. नमन, हां वहिनी, ते मला गाणं म्हणायचं आहे. तसा नमन चमकून बघतो. वीरा प्रांजलपत तिथेच असतात. तेही पिहूकडे एकटक बघतात. मी काही वेगळं बोलले का? पिहू त्यांची रिॲक्शन बघून बोलते. तसं नाही, पण वहिनी तुला सॉंग्स येते? नमन चाचरत विचारतो. नमन, दी आवाज ऐकशील ना हँगच होऊन जाशील. येतं दीला सॉंग्स म्हणता. हो का, मला माहीत नव्हते, नमन हसत बोलला. हो मलाही माहीत नाही, आता कळलं. वीराही ब्लँक होत बोलते. दी तू कोणाला सांगितले नाही? जिजूला तर माहीत आहे की नाही तू गाणं गाते? पिहू गालात हसत हो म्हणते. तसे तिघेही असतात. डन, आता हे सॉंग झालं ना, तू सॉंग म्हण, नमन बोलतो. विराट पिहू काय करते नजर फिरवत पुढे बघतो. नमन स्टेजवर जातो. दादा, तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. विराट चमकून गालात हसत त्याच्याकडे बघतो. लाईट्स ऑफ होतात. समोर स्टेजवर फोकस पडतो. पिहू माईक घेऊन घाबरतच इकडे तिकडे बघत येऊन थांबते. पिहूला बघून विराट आश्चर्यचकित ब्लँक होतच तिच्याकडे बघू लागतो. पिहू डोळे झाकून मोठा श्वास घेऊन विराटकडे नजर टाकते. तो तर तिला एकटकच बघत होता. सगळेही बघत होते. कमॉन दी, प्रांजलने तिला करेज करायला सुरुवात केली. पिहू गालात हसत गाणं म्हणायला चालू करते. तिचा गोड आवाज विराटच्या अंगाला गोड शहारा आणत होता. हृदयाची धडधड वाढली होती. पिहूने नजर वर करत त्याच्याकडे बघून गाणं म्हणू लागले. हाँ हसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी ज़मी बन गए, क्या खूब रब ने किया, बिन मांगे इतना दिया, वरना ही मिलता कहाँ हम काफिरों को खुदा. हाँ हसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरी आसमां मेरी जमी बन गए. ओ. गाणं संपलं तरी विराट तिच्यातच हरवलेला असतो. रिषभने त्याला हलवलं तेव्हा तो भानावर येऊन टाळ्या वाजवू लागला. त्याला इतका आनंद झाला होता. पिहू खास त्याच्यासाठी गाणं बोलली होती. तो डोळ्यानेच तिला छान म्हटलं म्हणतो. पिहू लाजून त्याच्या जवळ येऊन बसते. आत्तापर्यंत फक्त विराटला माहीत होते पिहूचा आवाज इतका छान आहे. आज सगळ्यांना कळाले होते. विराटने तिच्या भोवती हात घालत जवळ घेऊन गालावर किस केलं. थँक्यू. पिहू लाजून बाजूला सरकते. तो परत तिला जवळ घेतो. अहो सगळे बघतायत. आय डोंट केअर. तुला सोडायचं नाही आहे मला. माझा श्वास झाली आहेस तू. तो त्याच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो. पिहूचे डोळेच पाणवले. त्याचं प्रेम बघून आपण किती त्याच्या लाईफमध्ये महत्त्वाचं आहे हे तिला तो प्रत्येक क्षणी जाणून देत होता. तिने हसून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. लव्ह बर्ड्स इतके बघा, नमन त्यांच्या भानावर आणत बोलतो. तसे सगळे त्यांच्याकडे बघून हसतात. पिहू पटकन लाजून बाजूला सरकते. पण विराटने तिचा हात सोडलाच नाही. अजून घट पकडून ठेवला होता. आदित्य, अरे नवीन आहेस का? आम्हाला तुझं सॉन्ग ऐकायचं आहे. नमन हसत बोलतो. आधी हसतच त्याच्याजवळ येतो. मी सॉंग्स म्हणेल, पण आपलं क्यूट कपल डान्स करायला हवं माझ्या गाण्यावर. तो दोघांकडे बघत हसत बोलतो. डान्स बोललं की पिहूचा चेहराच उतरला. ती विराटकडे बघू लागली. तसा विराट हसू लागला. दादा वहिनी या, रिषभ त्यांना घेऊन येतो. पिहू
फिमेल लिरिक्स तू बोल. आधी तिच्या कानात माईक लावत बोलतो. काय मी? पिहू विराटकडे एकदा आणि आधीकडे एकदा शॉक होतच बोलते. हो, किती सुंदर आवाज आहे तुझा. आज कळतंय मला. आधीने सॉंग्स म्हणायला चालू केले. दबी दबी सासों में सुना था मैंने, बोले बिना मेरा नाम आया, पलकी झुकी और उठने लगी तो होले से उनका सलाम आया. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते. सगळ्या जगाचा विसर पडला होता. दबी दबी सांसों में सुना था मैंने, बोले बिना मेरा नाम आया, पलकी झुकी और उठने लगी तो होले से उनका सलाम आया. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. सगळे एकत्र गप्पा मारत जेवण करत होते. पिहूचं फंक्शन छान झालं होतं. दोघांचे चेहरे खुलले होते. रात्री 12-12:30पर्यंत सगळ्यांचा गोंधळ चालूच होता. दोघेही लिफ्टने वर जात होते. लिफ्ट बंद झाली तशी पिहूने पटकन विराटला मिठी मारली. विराट हसत मिठी घट्ट करतो. पिहू मान वर करत त्याच्याकडे एकटक बघते. तो डोळ्यानेच तिला काय म्हणतो. पिहू हसून टाचा वर करत त्याच्या ओठांवर ओठ ठेवते. तोही डोळे झाकून तिच्या कमरेला हाताचा विळखा घालत वर उचलतो. तुम्हाला जर पिहू आणि विराटची लव्ह स्टोरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.